सुरू करायचं लेक्चर. सर सुरू करू. काही येणार आहेत अजून विद्यार्थी? वाट बघायची 2-4 मिनिट. सर चालू करूया सर. ओके, चालतंय. चला, गुड मॉर्निंग ऑल. तर आपण आज अर्थशास्त्राच्या विषयातला आपला कंटिन्यू करणार आहोत. काल जे झालं त्याच्यामध्येच. काल आपण स्पेसिफिकली भारतातील बँकिंग व्यवस्थाचा म्हणजे उगम कसा झाला, त्याची डेव्हलपमेंट कशी झाली, पहिली बँक कोणती, पहिली भारतीयांनी चालू केलेली संपूर्ण भारतीयांच्या जबाबदारीची जी पहिली बँक कोणती, त्याच्या आधी आपण बघितलं की भारतीयांनी चालू केलेली भारताच्या मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर चालू केलेली कोणती, त्याच्या आधी आपण बघितले की इंग्रज गव्हर्नमेंटने चालू केलेली कोणती, म्हणजे ब्रिटिश सरकारने चालू केलेली कोणती, पहिली कुठे चालू झाली होती. त्याच्यानंतर आपण पाहिले की 3 प्रेसिडेन्शियल बँका चालू केल्या. मग ते प्रेसिडेन्शियलचा अर्थ आपण बघितला तुम्हाला की इलाका बँका. मग त्याची तुम्हाला मी सिक्वेन्स सांगितली की त्यांची तुम्हाला मी सिक्वेन्स सांगितली की बाबा कोणती बँक कशी चालू झाली ते तुम्हाला सांगितलं. तर मी नॉर्थ टू साऊथ लक्षात ठेवायचं. पहिला बेंगाल, त्यानंतर बॉम्बे, त्यानंतर मद्रास, अशी प्रेसिडेन्शियल बँका चालू झाल्या. त्यानंतर त्या तिन्ही बँकेचं एकत्रित करून इम्पेरियल बँक नाव दिलं त्याला. त्या इम्पेरियलचं ऍक्ट नुसार 1955 ला एसबीआय मध्ये इम्पेरियल बँकेला एसबीआय बँक म्हणून जाहीर केलं आणि त्याला सरकारने ताब्यात घेतलं. त्यानंतर तुम्हाला मी आरबीआय सांगितलं. आरबीआयच्या कोणत्या कलमानुसार नाही, पण कोणत्या वर्षीच्या ऍक्टनुसार आरबीआय सुरुवात झाली ते सांगितलं तुम्हाला. आरबीआयचं त्याच्यानंतर कोणत्या ऍक्टनुसार आरबीआय मध्ये बँकांवर अधिकार देण्यात आले आरबीआयला, म्हणजे शाखा परवाना असू द्या किंवा नवीन ब्रँच चालू करण्यासाठी असू द्या किंवा कर्ज ठेवण्यासाठी आरबीआयला नियमावली करण्यासाठी अधिकार देण्यात आला. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी एक त्यासाठी वेगवेगळे ऍक्ट करण्यात आले, जे आपण काल चर्चा केली की एसबीआय 1955 मध्ये होती. मग त्यासाठी कोणत्या समितीची डिमांड होती, किंवा मग त्याच्यानंतर आपण बघितलं की म्हणजे ते 3 प्रेसिडेन्शियल बँकेचं इम्पेरियल मध्ये कन्व्हर्जन का करण्यात आलं, कुठल्या कमिटीने काय डिमांड केलं होतं. तुम्हाला सांगितलं की ग्रामीण क्षेत्रीय भागात वित्त पुरवठा वाढवण्यासाठी म्हणून ती गरज आहे असं त्या पतपाहणी अहवालाने सांगितलं. त्याच्यानंतर आपण सुरुवात केली होती स्थानिक क्षेत्रीय बँका. स्थानिक क्षेत्रीय बँका म्हणजे लोकल एरिया बँक. लोकल एरिया बँक नंतर ह्याच्या आधी तुम्हाला मी सांगितलं होतं की 2 बँकेचं वर्गीकरण करण्यात आलं होतं, सरकारी बँक आणि खाजगी क्षेत्रातल्या बँक. तर तुम्हाला सांगितलं होतं की सरकारी बँक म्हणजे काय, किंवा सरकारी म्हणण्यापेक्षा लोकांसाठी काम करणारी बँक म्हणजे कशी. तर तिचं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की मी पण 51% जास्त जर शेअर सरकारने घेतलेले असतील तर ती सरकारी बँक म्हणून जाहीर केली जाते किंवा ती सरकारी बँक म्हणून गृहीत धरली जाते. त्याचं तुम्हाला मी कारण पण सांगितलं. कारण 51% जास्तच का, तर एखादा निर्णय घेण्यासाठी सरकारचं मत बांधिलकी होऊन जातं ज्यावेळेस तुमचे शेअर्स 51% जास्त सरकारच्या ताब्यात असतात. मग त्यावेळेस तुम्हाला मी रिलायन्सचं एक उदाहरण देऊन पण काल सांगितलं होतं. त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टर बँक. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये 2 प्रकारच्या बँका असतात ते सांगितलं तुम्हाला. प्रायव्हेट सेक्टरमध्ये एकतर म्हणजे खाजगी क्षेत्रातल्या बँकेमध्ये एकतर आपल्या देशात स्थापन झालेल्या बँका आणि परदेशातून आलेल्या खाजगी क्षेत्रातल्या बँका, हा त्यांच्यात फरक आहे. मग आपण आपल्या एक उदाहरण बघितलं होतं की आपल्या देशात स्थापन झालेल्या बँका म्हणजे भारत सरकारमध्ये स्थापन झालेल्या बँका, त्याच्यामध्ये एक नवीन बँकेची कन्सेप्ट आली होती की 1900 ती कधी लोकल एरिया बँक. हे का बरं उगम पावली किंवा कधी याचा आहे, तर 1996-97चं जे बजेट मांडण्यात आलं होतं त्या बजेटमध्ये भारत सरकारने सांगितलं की खाजगी क्षेत्रामध्ये लक्षात ठेवा
भारत सरकारने अशी परवानगी दिली किंवा अशी रिक्वायरमेंट सांगितली बजेटमध्ये, की खाजगी क्षेत्रामध्ये आम्ही स्थानिक क्षेत्रीय बँका अशी एक कन्सेप्ट आणतोय. असे एक बँका स्थापन करतोय. मग स्थानिक क्षेत्रीय बँका नावातच आहे लोकल एरिया बँक. लोकल म्हणजे काय? त्या बँकेचा एरिया लोकलाइज्ड असणार आहे. लोकलाइज्ड म्हणजे ठराविक एरियापुरती ती बँक मर्यादित असणार. मग आता त्यांनी बजेटमध्ये हे सांगितलं 96-97 ला. पण त्यांनी अशा बँक स्थापन करण्यामागचा हेतू काय सांगितला? की बाबा आम्ही अशी नवीन आता त्यावेळेस बाकीच्या पण बँका होत्या ना सरकारी, खाजगी. मग ही नवीन अशी लोकल एरिया बँक नावाची बँक संकल्पना आम्ही का आणत आहोत? हे त्यांनी सांगितलं बजेटमध्ये. तर त्यांनी कारण काय दिलं होतं बजेटमध्ये भारत सरकारने? या ह्याच्यामधला मुख्य हेतू होता हा आहे, की ग्रामीण भागात ना आपण ग्रामीण स्पेस ग्रामीण भागातून बचती गोळा करणं आणि त्यांचा वापर स्थानिक भागातच कर्ज रूपांतर करणं. म्हणजे पतनिर्मिती करणं तिथे. कुठून? तर त्याच लोकांचा पैसा आहे. त्याच लोकांचा दिस इज बचत सेव्हिंगमध्ये ठेवण्यासाठी. म्हणजे त्या ग्रामीणमधल्या लोकांना सेव्हिंग करण्यासाठी, पैसा सेव्हिंग करण्यासाठी प्रोत्साहन करणं, व्याजदर देऊन हे करून, ते करून आणि तोच पैसा ग्रामीणमधनं आलेला बाकीच्या लोकांना किंवा बाकीच्या गोष्टीसाठी लेंड करून, देऊन त्या भागातच त्याचं कर्ज रूपाने वाटप करणे. म्हणजे कर्ज रूपाने म्हणजे फुकट किंवा असं देऊन टाकणे मदत नाही हां, कर्ज रूपाने वाटप. म्हणजे याचा फायदा काय होणार होता? एकतर लोकं बचत करायची किंवा सेव्हिंगवर अकाउंटवर पैसे व्याज मिळतो म्हणून बँकेत पैसा ठेवणार आणि तोच पैसा बँक बाकीचे जे गरजू लोक आहेत त्यांना कर्ज रूपाने देणार. म्हणजे ते कर्जाची परतफेड करणार, त्याच्यावर परत बँकेला अजून इन्कम मिळणार आणि ते इन्कम ज्यांचे पैसे बचत आहे त्यांना देता येईल. म्हणजे असं एक त्यांनी सायकल ठरवलं. हं. की लोकल एरियामध्ये आपण अशी एक संकल्पना आणू. हं. त्यांनी सांगितलं की बाबा फक्त लोकली ह्या बँका कार्यरत राहतील. हं. त्यामुळे त्यांनी अशी एक संकल्पना आणली, की आपण एक लोकल एरिया बँके हे करू. म्हणजे हे सांगितलं आणि याच्या आधारे आर-बी-आयनी 1996 ला ऑगस्टला असा एक कन्सेप्ट डिक्लेअर केला. त्याचे नियमावली बनवली. सरकारने फक्त सांगितलं, की अशी गरज आहे किंवा असं आपण करूयात. पण बँकेच्या क्षेत्रात म्हणलं सगळी नियमावली कोणाची येणार? आर-बी-आयची. बरोबर आहे? मग सरकारच्या बजेटमधल्या या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा त्याला कंटिन्यूशन करण्यासाठी आर-बी-आयनी लोकल एरिया बँक कन्सेप्ट अंमलात आणण्यासाठी काही ठराविक बाबी नमूद केल्या. म्हणजे सांगितले, की अशी बँक तुम्हाला आणायची आहे. तर ती व्यवस्थित चालण्यासाठी ज्याच्यासाठी आपण स्थापन करतोय ते कार्य पूर्ण नेण्यासाठी खालील कंडिशन्स आहेत. त्या या लोकल एरिया बँकला फॉलो कराव्याच लागतील. असं त्यांनी सांगितलं. हं. तर त्यांनी काय सांगितलं, म्हणजे आर-बी-आयने काय सांगितलं या नियमावलीमध्ये, की ही जी लोकल एरिया बँक्स तुम्ही स्थापन करत आहेत, त्या बँकेचं कार्यक्षेत्र नावात लोकल आहे. तसंच फक्त 3 डिस्ट्रिक्टसाठी लागू राहील. हं. लक्षात ठेवा 3 जिल्ह्यांसाठी. ते पण जिल्हे कसे पाहिजेत? सलग पाहिजेत. 3 डिस्ट्रिक्ट्स ते पण कसे? सलग लागून एकमेकांना. असं नाही की एक जिल्हा सिंधुदुर्ग आहे, एक जिल्हा सोलापूर आहे आणि एक जिल्हा रत्नागिरी आहे किंवा गडचिरोली आहे. असं नाही. कुठलेही 3 जिल्हे आहेत, ते एकमेकांना लागून कनेक्टेड पाहिजेत फिजिकली. त्यांची बाउंडरी एकमेकाला टच पाहिजे. असे 3 जिल्हे घ्यायचे आणि त्या 3 जिल्ह्यांसाठी एक अशी बँक स्थापन करायची. त्यांनी सांगितलं आर-बी-आयने पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन. दुसरी कंडिशन काय सांगितलं आर-बी-आयने, की या बँकेचं किमान भांडवल, किमान मिनिमम म्हणजे भाग भांडवल जे असतं बँक चालू करण्यासाठी म्हणजे मिनिमम त्यांच्याकडे पैसा किती पाहिजे? तर या बँकेला किमान भाग भांडवल हे ₹5,00,00,000 असावे. कितीचं? ₹5,00,00,000. समजलं? किमान मिनिमम भांडवल ₹5,00,00,000. त्यानंतर आता सांगितलं तुम्हाला, की ही बँक 3 जिल्ह्यांपुरतीच मर्यादित असेल. याचा अर्थ असा, की या 3 जिल्ह्याच्या बाहेर या बँकेला शाखा सुद्धा काढता येणार नाही. म्हणजे जे काही काम करायचं आहे या 3 जिल्ह्यात, त्या बँकेने, लोकनिर्याने या 3 जिल्ह्यांसाठी डेडिकेटेड करायचं. म्हणजे ह्या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी, या जिल्ह्याच्या लोकांकडून
पैसे गोळा करून तिथंच कर्ज रूपाने वाटण्यासाठी या 3 जिल्ह्यातच काम करायचे. जर चांगले चालू आहे, गरज वाटली, तर या 3 जिल्ह्यातच ब्रांचेस ओपन करायच्या, शाखा काढायच्या. 3 जिल्ह्याच्या बाहेर जायच्या नाहीत. हं. मग अशा केवळ 4 स्थानिक क्षेत्रीय बँका आहेत. हं. हे आकडेवारी फक्त लक्षात ठेवा. आणि त्यात आपल्यासाठी लक्षात ठेवण्याची म्हणजे जी महाराष्ट्रात आहे. आपल्यासाठी लक्षात ठेवायची म्हणजे जी महाराष्ट्रात आहे ती. महाराष्ट्रात सध्या किंवा महाराष्ट्रात जी होती आहे ती कोणती? तर 2003 मध्ये स्थापन झालेली. कोणती? सुभद्रा स्थानिक क्षेत्रीय बँक 2003 साली. सुभद्रा स्थानीय क्षेत्रीय बँक अशी एक महाराष्ट्रात स्थापन झाली. हं. आणि त्याचे आता तुम्हाला सांगितलं की लोकल एरिया बँक आहे, स्थानिक क्षेत्रीय बँक म्हणजे जे 3 सलग जिल्हे आहेत ते ह्याचं कार्यक्षेत्र असेल. हं. 3 सलग क्षेत्र कोणते जे जिल्हे राहिले आहेत? हे 3 जिल्हे. कुठले? कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव. लक्षात आलं? म्हणजे ही महाराष्ट्रात स्थापन झालेली एक स्थानिक क्षेत्रीय बँक. तुम्ही म्हणताल सर बेळगाव जिल्हा तर महाराष्ट्रात नाही की. पण याचं मेन कार्यक्षेत्र हे ह्यात कोल्हापूर, सांगली आणि बेळगावमध्ये होतं. पण 2 मोठे जिल्हे हे जे हेडक्वार्टर कुठे त्याच्या बेसिसवर याला महाराष्ट्रात एवढी एकमेव महाराष्ट्राचं नाव आहे. म्हणजे ही स्थानिक क्षेत्रीय बँकमधून एक झाली. मग त्यांनी सांगितलं तुम्हाला की बाबा 5 कोटीचं मिनिमम भांडवल पाहिजे. ते पण सांगितलं तुम्हाला. 3 कन्झिक्युटिव्ह ह्या गोष्टी आपल्या लोकल एरिया बँकमध्ये त्यांनी सांगितल्या आणि सुभद्रा महाराष्ट्रातली लक्षात ठेवायची नाव. हं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आलं की आता हे खाजगी बँकामध्येच आपण आहोत. खाजगी बँकामधली महाराष्ट्र शासनात म्हणजे महाराष्ट्र शासन नाही सॉरी भारत सरकारच्या ह्याच्यात तुम्हाला मी सांगितली एक लोकल एरिया बँक. आता खाजगी क्षेत्रामध्ये परकीय व्यापारी बँका पण येतात. हं. आता तुम्हाला माहित आधी सांगितलं होतं की परकीय बँका ब्रिटिश काळापासून भारतात कार्यरत आहेत. मग असं झालं की कधी याला बूस्ट कधी मिळालं परकीय बँकांना भारतात येण्यासाठी? तर ज्यावेळेस आपण बघितलं, आता पुढे बघणार आहोत परिवहन समिती. पण आपल्याला हे सांगितलं होतं मी की 1991 ला आपण एल-पी-जीचे धोरण वापरले. हं, बरोबर आहे. त्या धोरणामध्ये काय झालं ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन याला आपण सपोर्ट करायला चालू केलं. म्हणजे आपलं मार्केट आपण ओपन केलं बऱ्या प्रमाणात सर अ, परदेशी कंपन्यांना भारतात येण्यासाठी. हं. या मार्केट ओपन केल्यामुळं बऱ्याच परदेशी बँका, या बऱ्याच परकीय बँकांनी भारतात प्रवेश केला. म्हणजे 1993 नंतर स्पेसिफिकली या परदेशी बँका भारतात येण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली किंवा फास्टमध्ये ते भारतात येण्यास सुरुवात झाली. हं. नवीन धोरण काय होतं, की म्हणजे त्यावेळी जे नवीन धोरण होतं, त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं 1993 ला जे धोरण सांगितलं, की जर एखादी परकीय बँक भारतात ओपन होत असेल, तर तर त्या बँकेला पहिली हे लक्षात ठेवा हां. तर त्यांनी कंडिशन काय टाकली, तर पहिली दुसरी बँक जर भारतात येत आहे, तर त्या बँकेला भारतात येण्यासाठी म्हणजेच पहिली शाखा काढण्यासाठी किमान $1,00,00,000 भारतात आणावे लागतील. $1,00,00,000 हं. $1,00,00,000 हे भारतात त्यावेळेसच्या डॉलरच्या प्राइसनी आणावे लागतील. त्यावेळेस त्याने 93 सांगितलं. पहिली ब्रँच शाखा काढायची असेल. जर तुम्हाला दुसरी शाखा काढायची असेल, तरी पण तुम्हाला $1,00,00,000 आणावे लागतील. असं सांगण्यात आलं. म्हणजे नियमावली बनवण्यात आली. सेफ म्हणून की बाबा $1,00,00,000 इथं आणून इन्व्हेस्ट केली की ते पळून जायचे किंवा पैसे लोकांचे घेऊन बुडवण्याची शक्यता कमी. एवढी मोठी त्यांची इन्व्हेस्टमेंट जर असेल इथं, तर ते बुडवणार नाहीत. म्हणजे हे प्रिकॉशनरी कंडिशन्स म्हणून करतात बँकेला. हं. तर तर तुम्हाला काय सांगितलं मी, पहिली आणि दुसरी शाखा परकीय बँकेत जर काढायची असेल, तर त्याच्यात $1,00,00,000 भारतात आणावे लागतील. हं. आणि समजा चांगले वाटायला लागलं त्यांना अजून एखादी ब्रांच काढायची असेल, शाखा काढायची असेल भारतात कुठेही, तर 0.5 म्हणजे निम्मे
$0.5 कोटी म्हणजे पहिल्या 2 शाखा काढण्यासाठी $1 कोटी आणि तिसरी शाखा काढण्यासाठी $0.5 कोटी हे आपल्यासाठी इथपर्यंत महत्वाचं आहे. मग आता जर एक अंदाज घेतला तर 2017 पर्यंत भरपूर किंवा आता पण भरपूर बँका कमीत कमी 25-26 देशातल्या बँका आपल्या इथं कार्यरत आहेत. आता 25-26 देशातल्या म्हणजे बँका त्याच्या डबलच असतील. एका देशातली 2 बँक, 1 बँक, 3 बँक. जवळजवळ 46 ते 50 बँका आपल्या इथं कार्यरत आहेत भारतात आणि त्यांच्या 300च्या वर शाखा आहेत. सध्या सध्या सगळ्यात जास्त शाखा कोणत्या सरकारी प्रायव्हेट काय म्हणतात त्याला परकीय बँकेच्या भारतात आहेत? तर स्टँडर्ड चार्टर्ड नाव ऐकलं असेल तुम्ही. स्टँडर्ड चार्टर्ड ही जी बँक आहे, स्टँडर्ड चार्टर्ड या बँकेच्या सर्वात जास्त शाखा भारतात आहेत. म्हणजे कोणत्या परकीय बँकेच्या म्हटलं ते बँक आहे इंग्लंडची. स्टँडर्ड चार्टर्ड या बँकेच्या सर्वात जास्त शाखा भारतात आहेत आणि ती बँक आहे इंग्लंडची. जवळ-जवळ या बँकेच्या शाखा नाही म्हणलं तर 100 च्या वर ब्रांचेस आहेत. स्टँडर्ड चार्टर्ड बँक. स्टँडर्ड चार्टर्ड नंतर 2 नंबर आहे HSBC बँक आणि तिसरी आहे जाइज बँक. पहिली तर लक्षात ठेवा स्टँडर्ड चार्टर्ड. पहिली स्टँडर्ड चार्ट पहिल्या 2-3 लक्षात ठेवला तरी बास आहे. पहिली आहे स्टँडर्ड चार्टर्ड बँक, त्यानंतर आहे HSBC. HSBC ही बँक आणि त्यानंतर जाइज काय म्हणतो ह्या 2 मध्ये जाते. स्टँडर्ड चार्टर्डच्या तर ब्रँच 100 पेक्षा जास्त आहेत. आता तुम्हाला सांगतो की परकीय बँकांच्या ना केवळ 8 शाखा ग्रामीण भागात होत्या त्यावेळेस. म्हणजे कसं झालं होतं, ह्या ज्या परकीय बँका आल्या, त्यांना आपण पैशाची कंडिशन तर टाकली, पण त्यांना कुठं ओपन करायची ही त्यांना मुभा दिली. ब्रँच ओपन करायची, काय करायची. त्यामुळे मग ते जास्त मुनाफा बघणार, ते जास्त कमिशन बघणार. त्यामुळे त्या बँकेने त्यांचे जवळ-जवळ सगळे ब्रँचेस, सगळ्याच बँकांनी त्यांची स्थापना ही सिटीमध्ये केली. ग्रामीण भागाला पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. फक्त 7 ते 8 परकीय बँकेच्या शाखा होत्या ज्या ग्रामीण भागात होत्या भारताच्या आणि त्यावेळेस तर ग्रामीण भाग खूप होता 1993 साली आता कंपॅरिझन. त्यामुळे त्यांना जर इन्क्लुसिव्ह करायचं होतं फायनान्शियली, जर फायनान्शियली डेव्हलपमेंट करायचं होतं, डेव्हलप करायचं होतं, तर या बँकेचं खाजगी असो सरकारी असो, त्यांचं ग्रामीण क्षेत्रात पेनिट्रेशन होणं खूप गरजेचं होतं. बरोबर आहे? म्हणून सरकारने काय केलं, की ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं, की फक्त 8 ग्रामीण भागात शाखा आहेत. त्यावेळेस त्यांनी नोव्हेंबर 2013 मध्ये रिझर्व्ह बँकेने परकीय बँकेसाठी नवीन नियमावली जाहीर म्हणजे त्यांना ग्रामीण भागात डायव्हर्ट करण्यासाठी, ग्रामीण भागात त्यांना बाय फोर्स थोडंफार पाठवण्यासाठी, कारण तिथे इन्क्लुजन गरजेचं आहे. त्यामुळे कधी नोव्हेंबर 2013 मध्ये आर-बी-आय नोव्हेंबर 2013 मध्ये आर-बी-आयने एक नवीन नियमावली परकीय खासगी बँकांसाठी लागू केली. त्यांनी सांगितलं, ऐकून घ्या हे महत्वाचं आहे. आर-बी-आयने काय सांगितलं, की 2010 नंतर ज्या बँका भारतात कार्यरत झाल्या आहेत किंवा त्यांनी जे भारतात व्यवसाय सुरू केला आहे, त्यांना आता शाखेच्या माध्यमातून त्या ज्या 2 आकडामध्ये त्यांना सांगितलं, की आता तुम्हाला 2010 नंतर जर तुम्ही स्थापन झाला आहात, तर तुम्हाला शाखा काढून कार्यरत करता येणार नाही. ज्या आधीच्या असतील 2010च्या ते कंटिन्यू राहतील. 2010 नंतर ज्या बँका भारतात आलेत, त्यांना आता शाखा काढून भारतात काम करण्याची मुभा ठेवण्यात आलेली नाही. त्यांना त्याच्या जागी त्यांना असं सांगण्यात आलं, की त्या बँकांना, परदेशी बँकांना भारतात संपूर्ण मालकीची संलग्न संस्था स्थापन करावी. फक्त आम्ही बँक आलोय, व्यवसाय केलाय, मुनाफा कमवलाय, प्रॉफिट कमवलाय आणि गेलोय असं नाही. तर त्यांना सांगितलं, "तुम्हाला ते बँकिंग करायचं आहे का? बिनधास्त आमचं काही म्हणणं नाही. पण आमची कंडिशन ही आहे, की त्या बँकात, त्या भागात भारतामध्ये त्या बँकांनी संपूर्ण मालकीची संलग्न संस्था स्थापन करावी."
हं? त्यांना सांगण्यात आलं, की 2010 नंतर जर तुम्ही भारतात आला असाल, तर तुम्हाला फक्त ब्रँच ओपन करता येणार नाही. तर तुम्हाला संपूर्ण मालकीची एक संलग्न संस्थाच भारतात स्थापन करावी लागेल. हं. आणि त्या संस्थेसाठी किमान भांडवल ₹500 कोटी असेल. कळलं? अशी एक संस्था स्थापन करा. त्याचं किमान भांडवल 500 कोटी ठेवा. बेसल 3 नॉर्म्स पाळावे लागतील. आता हे बेसल नॉर्म्स आपण बघणार आहोत पुढं बँकिंगमध्ये. कोणते बेसल 3 नॉर्म्स. बेसल 3 म्हणजे काय? बेसल 1 चे वेगळे होते, बेसल 2 चे थोडे वेगळे होते, बेसल 3 चे अजून वेगळे होते. कंडिशन प्रमाणे परिस्थितीनुसार कायदे बदलत गेलेले. बेसल काय आहे ते आपण नंतर शिकू. तर त्या परकीय बँकेला भारत आर-बी-आयने किंवा भारत सरकारने अशी कंडिशन टाकली, की एक तर तुम्ही संलग्न संस्था स्थापन करा. हं. त्या संस्थेचं किमान भांडवल 500 कोटी ठेवावं लागेल तुम्हाला. हां. आणि बेसल 3 जे नॉर्म्स आहेत, ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. म्हणजे या गोष्टी करा, तर भारतात तुम्ही कार्यरत येऊ शकता. आता आपण एक ठोकळ-ठोकळ मुद्दे बघणार आहोत. फॅक्ट्स आहेत. परदेशात कार्य करणाऱ्या भारतीय बँका कोणत्या? सगळ्यात जास्त. म्हणजे 24 23 24-25 बँका आहेत ज्या परदेशात काम करतात. हं. 24-25 म्हणजे काय सगळ्या सार्वजनिक क्षेत्रातल्या आहेत का? नाही. तर बऱ्यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या आहेत आणि काही खाजगी क्षेत्रातल्या आहेत. म्हणजे ह्या 23-24 बँका खाजगी क्षेत्रातल्या प्लस सार्वजनिक क्षेत्रातल्या मिळून 32 देशांमध्ये कार्यरत. हं. आणि त्यांच्या तर 32 देशांमध्ये म्हणजे जर कार्यालय पण किती असणार आहेत 300च्या वरच असणार आहेत. हं. हे त्याने एक सांगितलं. आणि सगळ्यात जास्त परदेशात ब्रांचेस असलेली कोणती बँक असणार आहे सांगा बरं? सगळ्यात जास्त 1 नंबरला एस-बी-आय. हं. 1 नंबरला एस-बी-आय आहे आणि दुसरी आहे बँक ऑफ बडोदा. सेकंड नंबर. म्हणजे सगळ्यात परदेशामध्ये भारतीय बँकेची सगळ्यात जास्त शाखा असणारी कोणती बँक आहे? तर ऑब्व्हियसली एस-बी-आय आणि 2 नंबर आहे बँक ऑफ बरोडा. हं. आता हे इन जनरल सांगितलं तुम्हाला. आता परदेशात सर्वाधिक देशांमध्ये बँक व्यवसाय कुठला आहे? म्हणजे ब्रांचेस पण सांगितलं तुम्हाला आणि व्यवसाय पण सांगितलं. परकीय कार्यालय पण सांगितलं. म्हणजे सगळीकडेच हेच उत्तर आहे. एस-बी-आय आणि बँक ऑफ बरोडा. आता हे बँका झाल्या. मग सगळ्यात जास्त शाखा कुठे आहेत त्यांच्या? सगळ्यात जास्त शाखा आहेत यूकेमध्ये. हं. सगळ्यात जास्त शाखा आहेत यूकेमध्ये. त्याच्यानंतर हाँगकाँग आणि त्याच्यानंतर आहे सिंगापूर. यूके, हाँगकाँग आणि सिंगापूर. म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं आता? एक तर लोकल एरिया बँक सांगितली पहिली गोष्ट. त्यानंतर प्रायव्हेट बँकेची सांगितली. प्रायव्हेट बँक कुठं-कुठं, कसं-कसं काय त्याचं काम आहे ते सांगितलं. त्याच्यानंतर आपण सांगितलं की तुम्हाला की ह्या ज्या सरकारी प्रायव्हेट बँका आहेत, त्या आधी कशा ओपन होत्या, त्यानंतर त्याच्या कशा-कशा कंडिशन बदलण्यात आल्या. ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलं की सगळ्यात जास्त ब्रांचेस कुठल्या बँकेच्या आहेत? एस-बी-आय आणि 2 नंबर बँक ऑफ बरोदा आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं की सगळ्यात जास्त ब्रांचेस कुठल्या देशात आहेत? कुठल्या देशात आहेत? म्हणजे हे पहिले 3 देश कुठले की ज्याच्यात सगळ्यात जास्त ब्रांचेस आहेत. तर पहिला इंग्लंड, यूके सॉरी युनायटेड किंगडम. त्याच्यानंतर युनायटेड किंगडम नंतर काय सांगितलं तुम्हाला मी हाँगकाँग आणि त्यानंतर सिंगापूर. ह्या 3 गोष्टी ह्या एक झाल्या. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? हो सर. ओके. समजलं. ओके. चला.
तर लोकल एरिया बँक झालं तुम्हाला. आता आपण पुढचं एक बँकिंग व्यवस्थेमधला कन्सेप्ट बघणार आहोत. याचं नाव आहे अग्रणी बँकिंग. अग्रणी बँक योजना. मगाशी काय होती लोकल एरिया आणि आहे लीड बँक. कन्सेप्ट समजून घ्या, दोन्हीच्यात कन्फ्युज होतं पेपरमध्ये. लीड बँक स्कीम. लीड बँक म्हणजे अग्रणी बँक योजना. अग्रणी, लीड म्हणजे अग्रणी. ही होती लोकल एरिया, ही आहे लीड. ही स्कीम आहे लीड बँक. आता याच्यात काय असतं बघा, ह्याच्यात लीड बँक काय योजना ती समजून घ्या. तुम्हाला काल सांगितलं मी 14 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. का करण्यात आलं ते सांगितलं तुम्हाला मी. राष्ट्रीयकरणाचा अर्थ सांगितला तुम्हाला मी काल, बरोबर आहे. आता हे तुम्हाला सांगते की या 14 बँकेचं राष्ट्रीयकरण तर करण्यात आलं, मान्य आहे. मेन फोकस काय होता, ग्रामीण भागात पेनिट्रेशन करायचं इकॉनॉमीचं किंवा फायनान्स, त्यांना सेल्फ डिपेंडंट करण्यासाठी. तर त्यांना केलं का राष्ट्रीयकरण तर केलं, बँका तर आपण ताब्यात घेतल्या. पण आता या बँकेला पूर्णपणे कार्यरत करण्यासाठी, पूर्णपणे त्यांच्या शाखा विस्तारासाठी, ग्रामीण भागात त्या बँका पोहोचवण्यासाठी एका चांगल्या योजनेची गरज आहे असं सरकारला वाटलं. ती बघा मगाशीची बँक होती खाजगी लोकल एरिया, लीड बँक. हे ज्या राष्ट्रीयकरण झालं त्याच्यानंतर शाखा विस्तारासाठी सरकारने लीड बँक आणली. मग त्यासाठी काय झालं, एक लीड बँक योजना, अग्रणी बँक योजना करण्याची शिफारस करण्यात आली. मग काय केलं, आता असं करायचं तर एक कल्पना आली. मग याला काम करण्यासाठी, याच्यावर काम करण्यासाठी एक धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय पत पाहणी अभ्यास गट स्थापन करण्यात आला. कोणाच्या? धनंजय गाडगीळ. धनंजय गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट स्थापन करण्यात आला. तर त्याचं त्यांना काम काय केलं त्या अभ्यास गटाला, की राष्ट्रीय पत समिती अभ्यास गट, हे त्याचं नाव ठेवलं. राष्ट्रीय पत समिती अभ्यास गट. या गटाने काय सांगितलं, की 1969 मधील अहवालामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना क्षेत्रीय दृष्टिकोन लागण्याची शिफारस केली. म्हणजे हा जो धनंजयराव गाडगीळ गट बसला होता, स्थापन करण्यात आला, त्यांनी सांगितलं की तुम्ही जे 1969 ला 14 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे, त्या राष्ट्रीयकृत बँकांना क्षेत्रीय दृष्टिकोनानुसार काम द्या, त्यानुसार त्यांना काम करण्यासाठी टार्गेट द्या. म्हणजे त्याने काय होईल की एक क्षेत्राची डेव्हलपमेंट होईल. आलं लक्षात? मग त्या आणि त्यांना टार्गेट द्या की हा एरिया त्या बँकेचा, सगळं काम त्या बँकेने करायचं. म्हणजे म्हणून अशी जी धनंजय गाडगीळची कमिटी बसली ती राष्ट्रीय पत समिती अभ्यास गट, त्यांनी असं सांगितलं राष्ट्रीयकृत बँकांना क्षेत्रीय दृष्टिकोन लागू करण्याची शिफारस केली. बरोबर आहे. मग 1900 यांचा जो गट होता धनंजयराव गाडगीळनी, यांनी काय डिमांड केली होती, की क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन मान्य करून एक क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन ठेवा असं त्यांनी सांगितलं होतं. मग त्याला मान्यता दिली आणि एक अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली. म्हणजे एक आरबीआयने ती स्वीकारली. बरोबर, ती कमिटी सांगते तर ती योग्य आहे, त्याची गरज पण आहे, ती बरोबर. म्हणून आरबीआयने ते मान्य केलं आणि आरबीआयने 1969 मध्येच मान्य केल्या त्या योजनेच्या अंतर्गत देशातील 338 जिल्ह्यांमध्ये योजना सुरू पण करून टाकली. आकडा महत्वाचा आहे, त्यावेळेस 338 जिल्ह्यांमध्ये, आत्ताच्या नाही. त्यावेळेसच्या 338 जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू पण करून टाकली सरकारने. म्हणजे काय केलं त्यांनी, योजना लागू केली म्हणजे काय, तर अशा सगळ्या बँका निवडल्या आणि प्रत्येक बँकाला एक जिल्हा डिस्ट्रिक्ट दिला, दत्तक दिला. एक जिल्हा असतो, एक डिस्ट्रिक्ट असतो ना, तो दत्तक म्हणून दिला. अडॉप्ट करायला सांगितलं त्यांना, की या बँकेला हा जिल्हा दत्तक देण्यात आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या बँकेने त्या जिल्ह्यातल्या सगळ्या गोष्टी कामकाज बघायचं, बँकेच्या रिलेटेड सगळ्या, फक्त त्याच बँकेने फोकस करायचा त्या जिल्ह्यात आणि त्याची डेव्हलपमेंट, फायनान्शियल इन्क्लुजन वाढवायचं, कर्जाचं रूपाचं कर्ज देणं वाढवायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं. मग एका बँकेला एक जिल्हा दत्तक म्हणून दिला आणि त्या बँकेला त्या जिल्ह्याची अग्रणी बँक म्हणून दर्जा दिला.
बरोबर. तर मग आणि त्यांना सांगितलं, की या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी तुम्ही सगळा पुढाकार घ्या. सगळा पुढाकार म्हणजे काय? आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी सुद्धा बँकेवर टाकण्यात आली. म्हणजे सहसा सहसा बँकेचं काम काय असतं, की बाबा जे काही आहे त्याला त्यांची जी नियमावली आहे त्याच्यानुसार काम करत राहा. पण या कमिटीने काय सांगितलं, की आम्ही तुम्हाला जिल्हा दत्तक देतो याचा अर्थ असा नाही, की फक्त पैसे घ्यायचे सेव्हिंगमध्ये आणि कर्जरूपात द्यायचे. तर नाही. तर पतधोरण तयार करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्याची गरज आहे. ही लई मोठी गोष्ट आहे. कारण ॲक्चुअली हे कमी नाही. हे कामं आहे जिल्ह्याच्या रिलेटेड तिथल्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची किंवा लेजिस्लेटिव्ह लोकांची, आमदार असू द्या, खासदार असू द्या, नगरसेवक असू द्या, कोण असतील ते असतील व्हॉटएव्हर किंवा पालकमंत्री. हे त्यांचं काम आहे, की जिल्ह्याचे पतधोरण तयार करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार. पण बँकेने काय केलं किंवा या समितीने काय सांगितलं, की आपण जी अशी लीड बँक स्कीम करतोय, त्यांचं काम पण त्यांना पण ही जबाबदारी देऊन टाका, की जिल्ह्याचे सर्वेक्षण करून त्याची पत ठरवणं हं, आणि बँक शाखा कुठे सुरू करता येतील याचा शोध घेणे म्हणजे गरजेनुसार सर्व्हिस देणे. हे अग्रणी बँकेत त्यांनी सांगितले किंवा जिल्ह्याचे सर्वेक्षण करून ठरवा तुम्ही, की नेमकं या जिल्ह्याला कुठल्या भागात जास्त पैसे दिल्यानंतर इथली इकॉनॉमी सुधारेल. बरोबर आहे? जसं काय आता मराठवाड्यात. मराठवाड्याला उदाहरण जर घेतलं, मराठवाड्यातला उस्मानाबाद जिल्हा, लातूर जिल्हा, इथं पाण्यावर जास्त पैसा खर्च केला तर इकॉनॉमी जास्त पेनिट्रेट होईल. बरोबर आहे? असं त्यांनी सांगितलं, की बाबा त्या जिल्ह्याचं तुम्ही आधी काम करा, सर्वेक्षण करा. त्यानंतर तिथल्या प्रायोरिटीज ठरवा आणि जिल्हा सल्लामसलत समितीसोबत चर्चा करा. म्हणजे त्यांना खूप अधिकार दिले तिथल्या अग्रणी बँक. हं. मग पुढं सांगितलं, की जिल्हा सल्लामसलत समितीची स्थापना करून समन्वयाने कार्य करावं. असं पण त्यांनी सांगितलं, की जिल्हा सल्लामसलतची कमिटी स्थापन करा तुम्ही आणि तिथून पुढं समन्वयाने काम करा. म्हणजे जिल्हा सल्लामसलत समितीमध्ये कोण-कोण असणार आहे? तर त्यांनी सांगितलं, की जिल्ह्यातील सर्व व्यापारी पाहिजेत, सर्व व्यापारी बँका पाहिजेत, सर्व सहकारी बँका पाहिजेत आणि अन्य वित्तीय संस्था, सरकारी बँका, सहकारी बँका आणि अन्य वित्तीय संस्था म्हणजे फायनान्स रिलेटेड जेवढ्या गोष्टी आहेत त्या जिल्ह्यात, त्या सगळ्या तिथं पाहिजे. हं. त्यांनी सांगितलं. मग आता पुढं काय, की त्यांनी सांगितलं, की अग्रणी बँक आम्ही देतोय, की सहकारी बँक या सगळ्यांमध्ये समन्वय साधून पुढे जायचं. मग त्यांनी कशा-कशात समन्वय साधण्यासाठी सांगितले या लीड बँकेला, की की जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील बँकामध्ये समन्वय करा. म्हणजे प्रशासनाला गरज आहे, तर कुठल्या बँक कर्ज देऊ शकेल, कसं द्यायला पाहिजे किंवा कुठली नवीन एक वे आउट काढायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींचा समन्वय करण्याची जबाबदारी हं, ही अग्रणी बँकेवर देण्यात आली. लक्षात अल्पकालीन, दीर्घकालीन कर्ज पुरवठ्याचे पण समन्वय यांच्याकडे देण्यात आले. अल्पकालीन, दीर्घकालीन. हं. जिल्ह्याच्या विकास कामामध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय. म्हणजे खूप अधिकार दिले अग्रणी बँकेला. तर त्यांना सांगितलं, की जिल्हा प्रशासन आणि बाकीच्या बँका ज्या बँकेच्या ब्रांचेस आहेत, त्यांच्यामध्ये समन्वय करा. त्यानंतर अल्पकालीन आणि दीर्घकालीन या पुरवठ्यामध्ये समन्वय करा. हं. त्या गोष्टी सांगितल्या. जिल्ह्याच्या विकास कामामध्ये गुंतलेल्या सर्व संस्थानांमध्ये समन्वय करायचं, असं पण त्यांना काम देण्यात आलं. हं. म्हणजे अग्रणी बँक योजनेला या सर्व गोष्टीचे कामं देण्यात आली. समजलं सगळ्यांना अग्रणी बँक योजना, आराखडा तयार करायचं. हं. अजून काय हो सांगितलं सर. त्यांना? हो. आणि अजून अग्रणी बँकेमध्ये काय सांगितलं त्यांनी, की 3 वर्षात जिल्हा परिषदेचं पतधोरण 3 वर्षासाठी ते सुद्धा बँकेनेच करायचं. म्हणजे जिल्ह्यात पतधोरण जे असतं, त्याची जबाबदारी सुद्धा बँकेने, ह्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याच्या रिलेटेड करायची समन्वय साधून. ही पण जबाबदारी त्यांनी सांगितली. हं. कारण त्यांना सांगितलं, की तुम्ही गटनिहाय, क्षेत्रनिहाय, योजनानिहाय, बँकनिहाय कर्ज पुरवठा आता तुम्हाला उदाहरण सांगितलं मी उस्मानाबाद, लातूरचं. त्या भागात कुठल्या रिलेटेड कर्ज पुरवठा जास्त व्हायला पाहिजे? तर पाण्याच्या संदर्भात. बरोबर आहे? म्हणजे असं त्यांना सांगितलं, की बाबा
ज्या भागात जी डिमांड आहे ती तुम्ही शोधा. त्याच्यानुसार तिथं कर्ज पुरवठा, त्यानुसार तिथला वित्त पुरवठा तुम्ही चालू करा द्यायला किंवा त्याच्यावर अभ्यास करा आणि त्यानुसार जिल्हा समन्वय समितीसोबत सल्लामसलत करून पुढं कार्य करा, असं ह्या जिल्हा अग्रणी बँकेला सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन लागेल असायचा. क्षेत्रीय सेवा म्हणजे काय? त्या जिल्ह्यापुरती मर्यादितच तुम्ही क्षेत्रीय बँक असाल. असं नाही की तो जो जिल्हा दत्तक दिलेला आहे, त्या समज बँक ऑफ महाराष्ट्राला रत्नागिरी दत्तक दिलेला आहे. तर असं नाही की बँक ऑफ महाराष्ट्राने रत्नागिरीसाठी ज्या पॉलिसी बनवलेल्या आहेत, त्या रायगडला पण लागू होतील. नाही, तो क्षेत्रीय एरिया आहे. त्या क्षेत्रीय एरियापुरताच क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन लागू होईल. हं. आणि त्यांना सांगितलं की प्रत्येक बँक शाखेला 15 ते 25 गावांची सेवा क्षेत्र देऊन त्यांना कर्जाच्या गरजा भागवण्यावर भर दिला. एक जिल्हा म्हणजे त्यांचं कसं पूर्ण जिल्हा येतो. पण त्याच्यात त्यांनी 15-20 गावांचे क्षेत्र पण स्पेसिफिक मेन्शन केलं, की बाबा चला त्यातल्या कर्जा तुम्ही भागवा, हे करा. त्यांनी असं म्हणजे या बँकेला खूप स्पेसिफिक टार्गेट देण्यात आले. हं. आणि आता या ह्याच्यात की जूनमध्ये म्हणजे 2020च्या दरम्यान जवळ-जवळ 720 जिल्ह्यांमध्ये ही बँक काम करते. 715 ते 720 जिल्ह्यांमध्ये. भारतात, पूर्ण भारतात हां. आणि हे सर्व जिल्हे आहेत ना, की कुठल्या तर खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातली बँका, या दोन्ही बँका यासाठी काम करतात. म्हणजे असं नाही की बाबा फक्त सार्वजनिक क्षेत्रच काम करतं. तर खाजगी बँकांमध्ये सुद्धा हे जिल्हे विभागले गेलेले आहेत. फक्त एवढंच की एकच बँक आहे. खाजगी बँक कुठली आहे? एकच आहे खाजगी बँक, जी या ह्याच्यात काम करते. आता तुमच्यासाठी हा क्वेशन मार्क आहे, की ही खाजगी बँक कोणती आहे ते तुम्ही मला पुढच्या लेक्चरपर्यंत शोधून सांगाल. सार्वजनिक बँका तर हे करणारच वाटतंय. खाजगी बँक कोणती आहे? हे तुम्ही शोधून आणायचं. कुठली प्रायव्हेट बँक आहे, जी या बँकेच्या जिल्ह्याच्या ह्याच्यात काम करते. समजलं? हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. एक एवढंच काम करायचं, की एवढं एकच काम तुम्हाला काय सांगितलंय, की त्या बँकेच्या शोधाच्या नादात तुम्हाला मी आज जे शिकवलंय त्या भागाचं पण रिव्हिजन होईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्हाला सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका पण कुठल्या आहेत ते वाचण्यात येतील. हं. तर साहजिकच आहे. सगळ्यात जास्त जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कुठली बँक असणार आहे? गेस करा बरं कुठली बँक असणार आहे? सगळ्यात जास्त अग्रणी बँक हे करण्यासाठी म्हणून कुठली बँक कार्यरत असणार आहे? अंदाज सांगा बरं कुठली असेल? पूर्ण देशासाठी. कुठल्या ब्रँचेस? कुठल्या बँक? अंदाज कसा लावणार तुम्ही? कुठल्या बँकेच्या सगळ्यात जास्त ब्रँचेस आहेत? कुठल्या बँकेच्या आहेत? एस-बी-आय. परदेशात सुद्धा सगळ्यात जास्त ब्रँचेस कुठल्या बँकेच्या आहेत? एस-बी-आयच्या. इथं सुद्धा लोकल एरिया नेटवर्कमध्ये, स्थानिक क्षेत्रीय बँकांमध्ये सगळ्यात जास्त ब्रँचेस कुठल्या बँकेच्या आहेत? एस-बी-आयच्या. हं. आणि महाराष्ट्रामध्ये ही जवळ-जवळ 36 जिल्ह्यांमध्ये ही बँक आहे जी काम करते. हं. आता महाराष्ट्राची एक निमंत्रक बँक असते. तर महाराष्ट्राची निमंत्रक बँक म्हणून कुठली बँक असेल? तर ती एस-बी-आय नाही. महाराष्ट्रामध्ये निमंत्रक बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र काम करते. कुठली? बँक ऑफ महाराष्ट्र. म्हणजे काय? तर प्रत्येक जिल्ह्याला एक बँक दिली, बरोबर आहे. सगळ्या बँकांना सांगितले की सगळं अहवाल ठरवा, जिल्हा समन्वय समितीसोबत काम करा, आराखडा बनवा, त्याच्यावर पतपुरवठा कसा करायचा ते टार्गेटेड अप्रोच ठेवा. त्याच्यानंतर सांगण्यात आलं की बाबा सगळ्यात जास्त मग तुम्हाला सांगितलं की सगळ्यात जास्त ब्रँचेस किंवा सगळ्यात जास्त जिल्हे कुठल्या बँकेचे दत्तक घेतलेले आहेत? साहजिकच आहे ती एस-बी-आय आहे. महाराष्ट्रातले 36 जिल्हे या या एस-बी-आयने नाही कुठल्या ना कुठल्या बँकेने दत्तक घेतलेले आहेत. नंतर तुम्हाला मी एक होमवर्क दिलंय,
की कुठली प्रायव्हेट सेक्टर मधली बँक या सेक्टरमध्ये काम करते ते शोधा. एकच बँक आहे, एकच. ती शोधा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की मी हां आणि तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रासाठी कुठली बँक कार्यरत करते? लीड बँकेच्या संदर्भात रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तर बँक ऑफ महाराष्ट्र. हं? इथपर्यंत आहे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. ह्या 2 लोकल एरिया बँक आणि लीड बँक या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होत नाहीये ना? कन्फ्युजन होत असेल तर सांगा. लोकल एरिया वेगळा आहे, लीड बँक वेगळा आहे. समजलं ना सगळ्यांना दोन्हीच्यातला डिफरन्स? समजलं नसेल तर तसं सांगा. अजून एकदा 2-5 मिनिटात तुम्हाला दोन्हीचं कंपॅरिझन सांगतो. समजलं असेल तर येस म्हणून सांगा. आपण पुढे जाऊ. हो सर, समजलंय. चला, तर आपण जाऊयात आता पुढच्या म्हणजे याच भागात पुढं, की आता ही अग्रणी बँक योजना तर चालू झाली, कार्यरत चालू झालं, याचं कामकाज चालू झालं. पण हे कामकाज योग्य रीतीने होतंय का नाही? किंवा याच्यामध्ये अजून काही डेव्हलपमेंट करायची गरज आहे? अजून याच्यामध्ये काही चेंजेस करायची गरज आहे का? या गोष्टी बघण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली. समिती स्थापन करण्यात आली. उषा थोरात. उषा थोरात होते. यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. कशासाठी त्याला सांगितलं की बाबा ही जे हे जी कमिटी स्थापन करण्यात आली, त्यांना सांगण्यात आलं की आपण जी अग्रणी बँक स्कीम चालू केलेली आहे, लागू केलेली आहे, याच्यामध्ये तुम्ही याचा अभ्यास करा. याच्यावर एक अहवाल सादर करा की बाबा कुठं, काय, ह्याच्यात बदल करणं किती गरजेचे आहे. चालू ठेवायला पाहिजे का? जर चालू ठेवायचं असेल तर कशी चालू ठेवायला पाहिजे? गरज काय? काय काय बदल करावे असेल तर का बदल करावेत? असं त्यांना सांगा. हं. आणि या 2009 मध्ये उषा थोरात समिती कधीची आहे? 2009 ची. आणि त्याने सांगितलं की या उषा थोरातनी अहवाल सादर केला 2009 मध्ये लगेच. त्यांनी सांगितलं की एक समिती स्थापन करा, की जेणेकरून याच्यावर जे काही लॅकुनाज आहेत, त्या त्या ओव्हरकम करण्यासाठी. हं. मग औषध समिती झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने काय केलं, अग्रणी बँकेच्या योजनेची पुनर्रचना करण्यासाठी एक कार्यकारी रिझर्व्ह बँकेने एक समिती स्थापन केली. हां, आरबीआयने एक समिती स्थापन केली 2018 मध्ये. आरबीआयने याच्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक समिती स्थापन केली 2018 मध्ये. आणि त्या आरबीआयने 2018 मध्ये समिती स्थापन केली. त्याच्यामध्ये आपला एक कन्सेप्ट आला, की अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा. कुठला? अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा म्हणजे प्रायोरिटी सेक्टर लँडिंग. प्रायोरिटी सेक्टर असं एक कन्सेप्ट आला किंवा त्यात त्यांनी सांगितलं की बाबा असे काही प्रायोरिटी आहेत ते प्राधान्य देण्यासाठी क्षेत्र आहेत, त्यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. असं यात त्यांनी सांगितलं. आता आपण हे अग्रक्रम क्षेत्र काय आहे ते बघू. अग्रक्रम क्षेत्र म्हणजे काय असतंय? तर अर्थव्यवस्थेतली अशी क्षेत्रे ज्यांना व्याख्या लक्षात घ्या. अर्थव्यवस्थेतील अशी क्षेत्रे ज्यांना वेळेवर व योग्य प्रमाणात कर्ज मिळवणे अवघड जाते. वेळेवर तर मिळालाच पाहिजे आणि प्रमाण पण योग्य पाहिजे. आता शेतीचं घ्या उदाहरण. हं. आता शेतीच्या आपल्याला माहिती आहे शेतीचं बॅकग्राऊंड आपल्या जवळ सगळ्यांचंच आहे. शेतीचं मध्ये कसं पेरणीच्या तोंडावर, लागवडीच्या तोंडावर आधी बरोबर आहे. तुम्हाला खत घ्यावं लागतं, बी-बियाणं घ्यावं लागतं, सगळ्या गोष्टी खरेदी कराव्या लागतात, शेतीची मशागत करावी लागते. मग या सर्व गोष्टींसाठी पैशाची गरज असते. मग ह्या पैसा त्याच वेळेत म्हणजे ज्यावेळेस लागवडीसाठी जमीन करायची, मशागत करायची आहे, खत घ्यायचं आहे, त्याच वेळेस मिळणं गरजेचं आहे. आणि जेवढं पाहिजे त्या प्रमाणात मिळणं गरजेचं आहे. ते जर 1 महिन्याने परत मिळालं, पाऊस पडून गेला तर उपयोग आहे का? नाही.
लागतात 50,000, 5,000 मिळाले तर उपयोग आहे का? नाही. मग अशा ज्या लॅक्युनास आहेत, त्या ओव्हरकम करण्यासाठी म्हणून असं एक अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा असं एक कन्सेप्ट आणण्यात आलं. हां. कळालं नेमकं अग्रक्रम क्षेत्र म्हणजे कसं? समजलं? अग्रक्रम क्षेत्र म्हणजे कुठलं क्षेत्र असतं किंवा मग कशाला अग्रक्रम क्षेत्र म्हणण्यात आलं? तर अशा क्षेत्राला की ज्यांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात कर्ज पुरवठा होणं गरजेचं आहे. समजलं? वेळेवर आणि योग्य प्रमाणात. तर ते कुठलं होतं मग? ते तुम्हाला आता सांगतो. उदाहरण शेतीचं दिलं म्हणजे कृषी एक त्यात आलं. मग यात कसे असतात? ह्या अग्रक्रममध्ये काय-काय असतात बाबा? की छोटी कर्जे असतात. हं. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या संलग्न कामांसाठी, सूक्ष्म व लघु उपक्रमासाठी जे घर बसल्या कुटीर उद्योग वगैरे असतात त्यांनासाठी, गरीब व्यक्तींना निवाऱ्यासाठी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुद्धा, बरोबर आहे? म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला मोठ्या ह्याच्यासाठी शिक्षणात ॲडमिशन घ्यायचं आहे कुठल्या ह्याला तरी. समजा डॉक्टर एम-बी-बी-एसला ह्याच्यात ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा परदेशात जायचं आहे शिकण्यासाठी किंवा काहीतरी. तर त्यांना त्या ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेसच पैसे मिळणं गरजेचं आहे. आणि जेवढे पाहिजेत त्या प्रमाणात. हा झाला अग्रक्रम क्षेत्र. हं. दुर्बल घटक मग इतर बाकीचे घटक पण आहेत. हं. आता ही जी योजना होती, त्याला पैसे फंडिंग करायचे अग्रक्रम क्षेत्राला. त्याचे काही-काही टप्पे ठरवण्यात आले होते. म्हणजे एक स्टेप बाय स्टेप. तर त्यांनी काय सांगितलं, की कृषी, लघुउद्योग, ग्रामीण भारतातील उद्योग यांच्या कार्यक्षेत्रांना कर्ज पुरवठा व्हावा. हं. हे सगळ्यात मेन त्यांनी सांगितलं. हं. मग त्यांनी सांगितलं, की प्रारंभी तुम्ही काय करा, कृषी आणि लघु उद्योग आहे ना, यांना फोकस करा. यांना अग्रक्रम क्षेत्राचा दर्जा देण्यात आला. म्हणजे कृषी आणि लघु उद्योग आहे ना, यांना वेळेवर आणि योग्य प्रमाणात पैसे मिळणं अपेक्षित आहे. असं त्यांना सांगितलं त्यांनी. हं. मग त्यांनी 1980 साली डॉक्टर एम. कृष्णस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. मग त्यांनी काय सांगितलं, म्हणजे ऐकून घ्या फक्त एवढं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण आता फ्लोमध्ये आले तर ऐकून घ्या, की त्याने एक 20 कलमी कार्यक्रम इकॉनॉमीच्या रिलेटेड 20 कलमी कार्यक्रम सांगितला. हं. मग याच्याच बेसिसवर सरकारने काय केलं, की सर्व व्यापारी बँकांना 1985 पर्यंत एक समिती कधी स्थापन सांगितली तुम्हाला मी 1980. 1980 च्या अंतर्गत कृष्णस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली. हां. त्यांना सांगितलं, की त्यांनी काय सांगितलं त्या समितीने 20 कलमी कार्यक्रम दिला आणि त्या बेसिसवर सरकारने ज्या सर्व सार्वजनिक बँका आहेत, सर्व व्यापारी बँका आहेत. व्यापारी हा सार्वजनिक नाही. व्यापारी बँका आहेत त्यांना सांगितलं, की 1985 पर्यंत अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याचे 40% लक्ष्य तुम्ही अचीव्ह करायचे. किती टक्क्याचे? 40%. ओके. आवाज येतोय का आता? हो. ओके. कुठं होतो? 40%. हां. 40% तिथपर्यंत तर आवाज आला ना सगळ्यांना? 40% टार्गेट पर्यंत आला ना आवाज सगळ्यांना? अग्रक्रम क्षेत्राला त्यांनी सांगितलं, की 40% पर्यंत तुम्ही बंधनकारक आहे. आता 40% पर्यंत म्हणजे काय? समजा एखादी बँक
₹100 कर्ज देत असेल किंवा फंड करत असेल, तर त्यातलं त्यांनी सांगितलं की या 100 पैकी ₹40 तुम्ही या ज्या आपण क्षेत्र ठरवलेले आहेत, कृषी, लघु उद्योग यांना द्यायचे लागतात. राहिलेले 60% तुम्ही कोणाला द्या. राहिलेले ₹60 तुम्ही तुमच्या कंडिशन्स प्रमाणे समोरच्या माणसाला कर्ज देऊ शकता. पण ते ₹40 ₹100 मधले ₹40 हे तुम्हाला ह्या अग्रक्रम क्षेत्रातल्या लोकांनाच द्यावे लागतात. मग त्यासाठी त्यांनी त्याला सब टॉपिक ठरवले. ते त्यात सब टार्गेट दिले, ते काय दिले जातं. मग याच्यात पुढे जाऊन काय झालं, 2011 साली 2011 साली एम.व्ही. नायर समिती स्थापन झाली. 2011 साली रिझर्व्ह बँकेने एक एम.व्ही. नायर समिती स्थापन केली. त्यांना सांगितलं की हे जे आपण अग्रक्रम क्षेत्राचा पुरवठा म्हणतोय, त्याच्यात तुम्ही पुनर्निरीक्षण करा की बाबा हे जे क्षेत्र चालत आलंय त्यात अजून काय बदलावं लागतील का, त्यातले काही काढावे लागतील का, किंवा त्याच्यात अजून पेनिट्रेशन कसं करता येईल, असं त्यांना काम दिलं. आणि त्यांना सांगितलं बाबा तुम्ही ह्याचा एक अभ्यास करा, सूक्ष्म लेवलचा अभ्यास करा, वर्गीकरणाचा अभ्यास करा आणि आम्हाला नवीन नियमावली सोपवा. नवीन नियमावली नाही, पण नवीन मार्गदर्शक तत्वे सांगा की बाबा असं करा, या क्षेत्राला अग्रक्रम क्षेत्रात घ्या, याला बाहेर काढा, अग्रक्रम मध्ये या गोष्टी अजून महत्वाच्या आहेत, यांना फोकस करा, त्यांना कर्ज जातच नाही. असं समितीला काम दिलं तत्वांचं. आणि 2011 मध्ये समिती स्थापन झाली होती. 2012 मध्ये या समितीने त्यांचा अहवाल सुपूर्द केला आणि सरकारने या समितीचं मान्य करून जी नवीन क्षेत्राची लक्ष्य आणि उपलक्ष्य आहेत ती लागू केली. मग त्यांनी त्यात काय केलं, नवीन चेंजेस काय केले बघा आता, की त्या म्हणजे आरबीआयने काय केलं, सरकारने म्हणण्यापेक्षा आरबीआयने काय केलं, तर परकीय बँकाचे 2 गट केले. आधी कसं एक परकीय बँक आणि एक आपली भारतीय बँक असंच फक्त हे होतं. तर त्यांनी काय केलं, ह्या परकीय बँक आहेत ना त्याचे 2 गट केले. 2 गट काय केले त्यांनी, तर 20 पेक्षा अधिक शाखा असलेली एक परकीय बँक आणि 20 पेक्षा कमी शाखा असलेली एक परकीय बँक. लक्षात म्हणजे हे घ्या तुम्ही लक्षात घ्या, परकीय बँक आता ही कमिटी बसली, एम.व्ही. नायर कमिटी बसली, बरोबर आहे. या कमिटीने सांगितलं की बाबा एम.व्ही. नायर कमिटीने सांगितलं की तुम्ही एम.व्ही. नायर कमिटीला काय काम दिलं की तुम्ही मार्गदर्शक तत्वे सुचवा, बरोबर आहे. मार्गदर्शक तत्वात एम.व्ही. नायर समितीने सांगितलं की बाबा तुम्ही म्हणजे यात त्यांनी आरबीआयने पुढे तत्वानुसार सांगितले की परकीय बँक आहेत त्याचे 2 भागात विभागणी करतात. एक तर 20 पेक्षा जास्त ब्रँचेस असलेल्या बँका आणि दुसरं 20 पेक्षा कमी ब्रँचेस असलेल्या बँका. आणि त्यात त्यांनी सांगितलं की 20 पेक्षा जास्त असलेल्या ब्रँचेस शाखा असलेल्या ज्या परकीय बँका आहेत त्यांना भारतीय बँकाप्रमाणेच निर्बंध लागू होते. म्हणजे जी परकीय बँक खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे, म्हणजे त्याचं 20 पेक्षा जास्त शाखा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्या बँकेला भारतीय बँका ज्या आहेत सरकारी किंवा भारतीय सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत त्या बँकांचीच नियमावली लागू होईल 40% संदर्भात. पण अग्रक्रम क्षेत्रामध्ये बोलतोय 40%. आता त्यांनी अग्रक्रम क्षेत्रामध्ये अजून नवीन नवीन कर्ज पुरवठ्यासाठी नवीन नवीन बदल केले वेळेनुसार. आता सध्या अग्रक्रम क्षेत्रामध्ये अग्रक्रम क्षेत्रामध्ये कोणते विविध गट आहेत ते बघा. अग्रक्रम क्षेत्रामध्ये कर्ज पुरवठ्यासाठी कृषी, ऐकून घ्या, विचारतात ते प्रश्न मेन्सला तर 100%. कृषी पहिली. दुसरी सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम. सूक्ष्म लघु आणि मध्यम पर्यंत, मोठे नाही. सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम 2015 पासून हे पुढं लागू झालंय. त्यानंतर शिक्षणाचं तुम्हाला मागे सांगितलं होतं. त्यानंतर गृहनिर्माण, त्यानंतर निर्यात कर्जे, त्यानंतर सामाजिक
पायाभूत संरचना आणि त्यानंतर पुनर्निर्मितक्षम ऊर्जा, रिन्युएबल एनर्जी. कोणते कोणते सांगितलं ऐका आपल्याला. पहिलं सांगितलं कृषी, त्याच्यानंतर सांगितलं सूक्ष्म लघु व मध्यम, त्यानंतर सांगितलं शिक्षण, त्यानंतर गृहनिर्माण, त्यानंतर निर्यात कर्जे, त्याच्यानंतर सामाजिक पायाभूत संरचना आणि पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा. ह्या गोष्टी सांगितल्या तुम्ही. हे कार्यक्षेत्र ठरवण्यात आलं. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? काय समजलं असेल तर विचारलं तर आपण पुढच्या कन्सेप्टला जाऊ. समजलं का सगळ्यांना इथपर्यंत? आपण पुढच्या ह्याला जायचं का बँकिंग मध्ये? समजलं का सगळ्यांना? आवाज येतोय ना? क्लिअर आवाज येतोय ना? ओके. तुम्हाला 1-2 मिनिटाचा वेळ देतो वाटलंच तर. ज्यांना कोणाला आतापर्यंत मी शिकवलं त्याच्यात काही असेल, लीड बँक, लोकल एरिया बँक मध्ये काही प्रॉब्लेम, अग्रक्रम क्षेत्र कसं निवडतात किंवा काय, तर विचारा. नाहीतर आपण पुढच्या टॉपिकला इकॉनॉमिक्स मध्ये सुरुवात करू. बरं, चला तर आपण पुढे सुरुवात करूया. पुढच्या टॉपिकला आपल्या बँकिंग इकॉनॉमिक्स मधल्याच बँकिंग मधल्याच आपण पुढच्या याला सुरुवात करूया. तर आपला पुढचा टॉपिक आहे अर्थशास्त्राचा, आपल्या बँकिंग व्यवस्थेमधला. तर बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणा म्हणजे आपल्या देशाची बँकिंग क्षेत्र झाले त्याच्यात कशा कशा सुधारणा झाल्या, त्यात कोणती कोणती समिती स्थापन झाली किंवा त्या समित्यांनी काय काय डिमांड्स केल्या, त्यात सरकारने कुठल्या कुठल्या डिमांड्स ऍक्सेप्ट केल्या किंवा कुठल्या कुठल्या नाही केल्या, याचा एक आपण आढावा घेणार आहोत. तर तुम्हाला मगाशी सांगितलं मी की 1991 मध्ये भारताने ज्यावेळेस एलपीजीचं धोरण स्वीकारलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, यामध्ये आपण त्यामुळे परकीय बँक आपण भारतात स्थापन ओपन झाल्यास सुधारणा होऊ लागली, आर्थिक सुधारणेला आपल्या हातभार लागला. तर मग त्यावेळेस लक्षात आलं की फक्त हे ओपन करून मार्केट गरजेचं नाहीये, तर आपल्या इथली बँकिंग व्यवस्था सुद्धा सुधारणं गरजेचं आहे. आपल्या इथली बँकिंग व्यवस्था त्याला सुद्धा पाठबळ देणं, त्याला सुद्धा स्ट्रॉंग करणं हे गरजेचं आहे, आपल्याला त्यावेळेस लक्षात आलं. मग त्यांनी काय केलं की सरकारने काय केलं की देशाच्या आर्थिक विकासासाठी म्हणजे एक क्लिअर बेसिक डेफिनेशन असते ना की देशाचा जर विकास करायचा असेल तर त्याची वित्तीय व्यवस्था विकसित असणं गरजेचं आहे. बरोबर आहे? वित्तीय व्यवस्था जर विकसित असेल, वित्तीय म्हणजे बँकिंग सेक्टर, तो जर वेल डेव्हलप्ड असेल, तो जर वेल चॅनलाइज्ड असेल, तर देशाचा आर्थिक विकास होईल. आणि जर देशाचा आर्थिक विकास होईल त्याच वेळेस देशाची आर्थिक प्रगती होईल किंवा देशाची ओव्हरऑल प्रगती. म्हणजे बेस कुठं आला, कोणता बेस स्ट्रॉंग होणं गरजेचं आलं की देशाची वित्तीय व्यवस्था विकसित असते. वित्तीय व्यवस्था म्हणजे इकॉनॉमिकल सेक्टर, इकॉनॉमिक सेक्टर म्हणजे स्पेसिफिकली बँकिंग सेक्टर. ती स्ट्रॉंग असेल तर डायरेक्टली त्याचा इम्पॅक्ट देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो, देशाच्या अर्थव्यवस्थेने देशाच्या प्रगतीवर होतो ओव्हरऑल. बरोबर आहे? कारण देशाची अर्थव्यवस्था मॅनेज करणं हे वित्तीय व्यवस्थेचं सगळ्यात मेन काम.
बँकेचं सगळ्यात मेन काम. आपण बघतो आपले चलनवाढ, इन्फ्लेशन रेट हे कंट्रोल करणं कोणाच्या हातात आहे सगळ्यात मेन? बँकेच्या हातात आहे. म्हणजे ते रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, पैसा मार्केटमधनं काढून घेणं, पैसा मार्केटमध्ये टाकणं, हे सगळं आपण बघणार आहोत. म्हणजे मेन काम कोणाचं? आरबीआयचं आपल्या देशात संदर्भात. बाकीच्या देशासंदर्भात तिथली बँकिंग व्यवस्था असते. त्याच्यामुळे भारताने काय केलं की बँकिंग क्षेत्रात पण सुधारणा करण्यासाठी एलपीजी तर केलं, बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी 1991 ला एक समिती स्थापन केली. ही समिती खूप महत्वाची आहे. प्रत्येकाला एक समिती, या समितीत प्रत्येक वेळेस प्रश्न विचारले जातो. नरसिंह, एम नरसिंह, एम नरसिंहन समिती पहिली, फर्स्ट हे महत्वाचं आहे. कारण 2 समित्या आहेत, लक्षात ठेवा. 2 समितीमधल्या त्यांनी सांगितलेले सजेशन्स पण वेगवेगळे आहेत. त्यामुळे परीक्षेत असं विचारतात, एखादी सजेशन देतात किंवा असं विचारतात की नरसिंह समिती पहिली यांनी खालीलपैकी कोणत्या कोणत्या सुधारणा सुचवल्या किंवा दुसरीने कोणत्या कोणत्या सुधारणा सुचवल्या असं पण विचारलं जातं. तर पहिली एम नरसिंह समिती. तर याचं काय झालं, भारत सरकारने काय केलं, हे जे एम नरसिंह आहेत हे कोण होते? तर 13वे गव्हर्नर होते आरबीआयचे, 13 गव्हर्नर. हे पण विचारले. गव्हर्नर ऑफ आरबीआय, बरोबर आहे. 13th गव्हर्नर ऑफ आरबीआय यांची पण यांच्या अध्यक्षतेखाली एक 9 सदस्यीय समिती स्थापन केली. हे फॅक्ट लक्षात ठेवा. एम नरसिंह समिती पहिली कधी स्थापन झाली? 14 ऑगस्ट 1991 साली. 14 ऑगस्ट 1991 साली. अध्यक्ष कोण होते? एम नरसिंह. ते कोण होते? आरबीआयचे 13वे अध्यक्ष होते. 14 ऑगस्ट साठी स्थापन झाली आणि त्याच्यात किती सदस्य होते? तर 9 सदस्य होते. आणि त्या सदस्याचं काम काय होतं? त्याचं वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती नाव होतं ते. अजून सांगतो नीट ऐका. एम नरसिंह समिती पहिली म्हणजे की तुमच्या डोक्यात काय घ्यायला पाहिजे बघा. एम नरसिंह समिती पहिली स्थापन झाली 14 ऑगस्ट 1991 रोजी. एम नरसिंह हे आरबीआयचे 13वे गव्हर्नर. 14 ऑगस्ट 1991 ला स्थापन झालेल्या या समितीमध्ये 9 सदस्य होते. 9. आणि या सदस्याचं काम होतं, सॉरी, या कमिटीचं समितीला काम देण्यात आलं की वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती. समजलं? पुढं 14 ऑगस्टला समिती स्थापन झाली. 16 नोव्हेंबर 1991 ला, सॉरी 1991 ला त्याने अहवाल सादर केला. स्थापन झाली 14 ऑगस्टला आणि अहवाल सादर झाला 16 नोव्हेंबरला 1991. समितीच्या बहुतेक शिफारशी ह्या सरकारने स्वीकारल्या किंवा आरबीआयने त्याला लागू करण्यासाठी पॉझिटिव्ह साईन दाखवली. आता ह्यातल्या आपण काय काय समितीचे शिफारशी काय आहेत ते बघूया. पण ह्या त्यांनी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे फॅक्ट्स पहिल्या समितीचे माहित असणं अपेक्षित आहे. कितवे गव्हर्नर, कधी स्थापन झाली, अहवाल कधी दिला, किती सदस्य होते आणि त्या समितीचं नाव काय होतं. वित्तीय क्षेत्र सुधारणा विषयक समिती. आता या समितीने काय काय शिफारशी केल्या ते आपण कोणत्या समितीच्या शिफारशी बघतोय आपण? नरसिंह समिती 1 याच्या शिफारशी बघतोय. आता या समितीने सगळ्यात पहिला सांगितलं की CRR हे 15% टू 3 to 5% पर्यंत कमी करा. ऐकून घ्या, तुम्ही शिफारशी ऐकून घ्या.
म्हणजे मग तुम्हाला मी ह्यातलं जे कन्सेप्ट आहे ते सांगतो. पहिलं सांगितलं की CRR 15 ते 3.5 करा. त्यानंतर SLR हे तर बँकिंग मध्ये आपण बघणारच आहे, तरी पण आता तुम्हाला सांगतो पुढच्या टॉपिक मध्ये. SLR 38.5 to 25%. दोन कन्सेप्ट आपल्यासाठी सध्या महत्त्वाचे. ह्या दोन शिफारसी महत्वाच्या आहेत ज्या टेक्निकल आहेत. पहिली शिफारस काय सांगितली तुम्हाला मी की CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशिओ, रोख राखीव प्रमाण. कॅश रिझर्व्ह रेशिओ हा 15% वरून 3 ते 5% पर्यंत कमी करावा. म्हणजे काय, तर बँकांवर काही गोष्टी बंधनकारक असतात की आता आपण एवढे लोक आपण काय म्हणतो की बाबा एवढा आपण बँकेवर विश्वास ठेवून बँकेत पैसा ठेवतो, बरोबर आहे. तर असं असतं की बाबा त्या बँकेला काहीतरी त्या पैशाला लोकांच्या विश्वासांना काहीतरी सिक्युरिटी पाहिजे का नाही, म्हणून त्याला सिक्युरिटी म्हणून हे काही प्रमाणात बँकेवर बंधन असतं RBIचं की एवढ्या टक्के मनी तुम्ही सेफ मध्ये ठेवा, काही स्वतःजवळ ठेवा, काही आमच्याजवळ ठेवा. कॅश रिझर्व्ह रेशिओ हा रोख राखीव प्रमाण असं प्रमाण असतं की जेवढ्यापैकी ठराविक अमाऊंट, आता इथं 15% ही अमाऊंट कॅश स्वरूपात RBI पाशी ठेवण्यात यावी, सेफ झोन मध्ये. म्हणजे उद्या समजा काही बँकेचं कमी जास्त झालं, काय झालं, तर त्या बँकेच्या त्या जो सेफ झोन मध्ये पैसा ठेवलेला आहे त्याच्यानुसार लोकांची परतफेड करता येईल किंवा बाकीच्या ज्या कंडिशन्स आहेत ते पूर्ण करता येईल. हे झालं कॅश रिझर्व्ह रेशो. दुसरी आहे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, म्हणजे त्याला मराठीत म्हणतात वैधानिक रोखता प्रमाण. हे त्यांना सांगितलं की बाबा ही सुद्धा अशीच एक असते की जी प्रमाणात 38% इथं आता होती 38.5% एवढा मनी बँकेने स्वतःजवळ ठेवायचा. मग तो पैशाच्या स्वरूपात ठेवल, तो सोन्याच्या स्वरूपात ठेवल, तो बॉन्डच्या स्वरूपात ठेवल, पण तो स्वतःशी रिझर्व्ह ठेवायचा. म्हणलं उद्या काय झालं तर त्यांनी या पैशाचा वापर करून परतफेड करते. सध्या एवढं समजून घ्या, आपण जेव्हा सगळ्या बँकेच्या RBIच्या कन्सेप्ट बघू त्यावेळेस हे आपल्या तुम्हाला डिटेलमध्ये जाणारच आहे. तर सध्या एवढं लक्षात ठेवा की नरसिंह समितीने सांगितलं की कॅश रिझर्व्ह रेशो आणि SLR, CRR आणि SLR हे दोन्ही कमी करा. CRR म्हणजे काय, मराठीत काय, CRR चा अर्थ रोख राखीव प्रमाण आणि SLR चा अर्थ काय, वैधानिक रोखता प्रमाण. आता मला सांगा हे कमीच करायला का सांगितलं नरसिंह समिती? म्हणजे CRR असू द्या, म्हणजे रोख राखीव प्रमाण असू द्या, किंवा SLR असू द्या, म्हणजे काय, वैधानिक रोखता प्रमाण. हे कमी करा म्हणजे काय सांगितलं असेल? मला आता मी सांगितलं बघा, CRR म्हणजे काय किंवा SLR म्हणजे तेवढ्या प्रमाणात मनी जपून ठेवायची, म्हणजे बँकेने ठेवणं अपेक्षित असतं, वापर न करता. तेवढ्या प्रमाणात मनी जर बघा किती 38 आणि 15, 8 किती झाले, 13, 52, 50% मनी तर पडूनच राहायला लागला बँकेचा, बरोबर आहे. मग ती किती 50% मनी जर पडून राहत असेल तर फक्त 50%च्या देवाणघेवाणीमध्ये फायनान्शियल इन्क्लुजन कसं होईल, म्हणजे किती लोकांना पैसे देणार, किती कर्ज वाटप करणार. 50% पैसा आयडियल पडून राहायला लागला आणि 50%तच बँकांना काम करावं लागलं, बरोबर. म्हणून या नरसिंह समितीने काय सांगितलं की तुम्ही हे प्रमाण कमी करा आणि जास्तीत जास्त पैसा बाजारात आणा, लोकांना द्या, जेणेकरून तुमचे फायनान्शियली बूस्ट होईल. लोक पैसा घेतील, कर्ज घेतील आणि त्याचा वापर करतील आणि इकॉनॉमीला हातभार लागेल. जर पैसा ठेवून जास्त वाढणार नाही. आपण म्हणत नाही का पैसा ठेवून काय वाढत असते का, लक्ष्मी का ठेवून काय परत लागून येत असते का, नाही, आपण त्याचा चलनात आणायचा प्रयत्न करतो. तसंच ह्या नरसिंह समितीने RBIला सजेस्ट केलं की सरकारला सजेस्ट केलं की बाबा त्यांच्याकडचं प्रमाण हे कमी करा, आयडियल मनी कमी करा, जास्तीत जास्त मार्केटला द्या. म्हणजे बघा किती झालं,
15 आणि 8 42 50% 25 आणि 5 30% म्हणजे 20% पैसा जास्त मार्केट येण्यासाठी हातभार लागतो. समजलं? हे त्यांनी महत्वाचं सांगितलेलं. त्याच्यानंतर सांगितलं की बँकांना स्वतःचे व्याजदर ठरवण्याची संमती द्या तुम्ही. तुम्ही सांगू नका किंवा बँकांनी किती व्याजदर ठरवायचे. बँकाला त्यांचे व्याजदर ठरवू द्या, असं पण नरसिंह समितीने डिमांड केली. एसबीआय तिला किती व्याज ठरवायचे तिला ठरवू द्या. तुम्ही सांगू नका 2 ते 5 ठेवा असं. त्यानंतर त्यांनी पुढची कंडिशन, पुढची डिमांड केली किंवा पुढचं सजेशन केलं नरसिंह समितीनं. पुढची त्यांनी समितीने असं डिमांड केलं किंवा असं सजेशन केलं की देशात 4 स्तरीय बँकिंग संरचना पाहिजे, म्हणजे 4 स्टेज बँकिंग व्यवस्था पाहिजे देशात. 4 स्टेज. किती? 4 स्टेज. 4 स्टेज बँकिंग संरचना पाहिजे. 4 स्टेज म्हणजे कशी ते पण त्याने स्पेसिफिकली सांगितलं. पहिल्या स्तरावर म्हणजे फर्स्ट स्टेजवर 3 ते 4 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बँका असतील, इंटरनॅशनल लेवलच्या बँका. 4 स्टेजेस सांगितले तर लक्षात घ्या. पहिल्या नरसिंह समितींनी आता जे आपण बँकेचं इन्क्लुजन बघतोय, चेंजेस बघतोय, ते ह्या बेसिसवरच दिसतं थोड्याफार प्रमाणात. तर त्यांनी सांगितलं की नरसिंह समितीने पहिली जी तुमची स्टेज असेल, पहिला स्तर असेल, त्याच्यात 3 ते 4 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बँका असाव्यात. पहिली स्टेज. दुसरी, पहिली झाली तर दुसरी त्यांनी काय सांगितली तर दुसऱ्या स्तरावर 8 ते 10 राष्ट्रीय स्तरावरच्या बँका असतील. पहिली झाली, दुसरी झाली, 8 ते 10 राष्ट्रीय स्तरावरच्या बँका. तिसरी केवळ स्थानिक विकास बँका, केवळ स्थानिक बँका. आणि चौथी केवळ ग्रामीण बँका. असे 4 स्टेजेस सांगितले. कुठली? एकतर 3-4 बँक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पाहिजेत, झाल्या 3-4. त्यानंतर 8 ते 10 नॅशनल दर्जाच्या पाहिजेत, राष्ट्रीय दर्जाच्या पाहिजेत. ते 2 झाले की डायरेक्ट स्थानिक बँका, केवळ स्थानिक बँका पाहिजेत तिसऱ्या. केवळ स्थानिक बँका. आणि चौथ्या ज्या आहेत ते केवळ ग्रामीण बँका. ते 4 स्टेज सांगितले. हे 4 देशात 4 स्टेजेस असतील, 4 स्तरीय लेयर्स पाहिजेत बँकेच्या सांगितले. 4 लेयर्स बँकिंग व्यवस्था सांगितली नरसिंह राव पहिल्या सांगितली. 4 लेयर. कुठली 4 लेयर व्यवस्था सांगितली? पहिल्या स्तरावर 3 ते 4 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बँका. दुसऱ्या स्तरावर 8 ते 10 राष्ट्रीय स्तरावरच्या बँका. तिसऱ्या स्तरावर केवळ स्थानिक बँका. तिसऱ्या स्तरावर केवळ स्थानिक बँका आणि चौथ्या स्तरावर केवळ ग्रामीण बँका. म्हणजे ह्या गोष्टी नरसिंह समितीने सांगितल्या, स्थानिक आणि ग्रामीण, 3-4 नॅशनल, इंटरनॅशनल. मग त्यांनी अजून हे त्यांनी सांगितलं. मग त्यांनी काय सांगितलं, नरसिंह समितीने अजून एक डिमांड काय केली की हे जे राष्ट्रीयकरण आहेत ना, तुम्ही जे करायला लागला ना राष्ट्रीयकरण बँकेचं, ते थांबवा. नॅशनलायझेशन करायचं थांबवा. प्रायव्हेट सेक्टरला जास्त आत येऊ द्या. नॅशनलायझेशन करणं म्हणजे काय? खाजगी क्षेत्रातला हातभार सरकारी क्षेत्राकडे सोपवणे, बरोबर? मग नरसिंह समितीने सांगितलं की तुम्ही हा राष्ट्रीयकरणचा प्रोग्राम थोडे दिवस थांबा. स्थानिक खाजगी क्षेत्रात नवीन स्थानिक बँकांना प्रोत्साहन करा उलट येण्यासाठी राष्ट्रीयकरण करण्यापेक्षा. हे त्यांनी सांगितलं की बाबा त्यांना प्रोत्साहन करण्याचा फायदा होईल की त्यांनी ते इन्क्लुझिव्ह वाढेल, त्यांचं इन्क्लुझिव्हनेस वाढेल, म्हणजे ते जास्त तळागाळात जाऊन काम करण्यास तयार होतील. तुम्ही राष्ट्रीयकरण करणार असाल म्हणजे एखाद्या प्रायव्हेट बँकेने खूप इन्व्हेस्टमेंट करून कष्टीगंज बँक उभा केली आणि तुम्ही एका GR नुसार जर ती सरकारी ताब्यात घेत असाल तर कोण काम करण्यासाठी इच्छुक राहणार नाही किंवा अजून कष्ट घेणार नाही किंवा कोणत्याच क्षेत्रामध्येच येणार. म्हणून सांगितलं की तुम्ही हे प्रायव्हेटायझेशन ला प्रोत्साहन करा आणि राष्ट्रीयकरण थांबवा. आणि त्यांनी अजून एक सांगितलं शेवटचं की हे जे बँकिंग आहेत याच्यावर फक्त RBIचं नियंत्रण असायला पाहिजे, बाकी कोण हस्तक्षेप करायचा नाही बँकिंग व्यवस्थेत. बँकिंग व्यवस्थेत बाकी कोणी हस्तक्षेप करायचा नाही. जो काही निर्णय असेल, जो काही नियंत्रण असेल ते फक्त RBIचं असेल, असे त्यांनी सांगितलं. हे नरसिंह समिती पहिलं याचे रिकमेंडेशन. समजले सगळ्यांना रिकमेंडेशन पहिल्या नरसिंह समितीचे?
खूप महत्वाची समिती आहे. सगळ्यांना रिकमेंडेशन समजले का? ओके. ओके, संध्या, मोहिनी, समजलं का तुम्हाला? रुचिता, नाझीर, पण रिकमेंडेशन खूप महत्वाचे. हे आत्ताच समजून घ्या, याच्यावर प्रश्न पडतो. दुसऱ्यापेक्षा पहिली समितीच महत्वाची आहे. ओके, चला तर मग. तर आपण आता पुढे जाऊया. पुढे इन द सेन्स की नरसीय समिती 2, या नरसीय समिती 2, एम नरसीय समिती 2 याचं थोडा आपण अभ्यास करूया. ही समिती कधी बसली? ती 91 ला बसली होती, हे 97 मध्ये. एम नरसिंह सेकंड समिती ही कोण बसवली होती? की वित्त मंत्रालयाने, आपलं जे वित्त मंत्रालय होतं यांनी ही समिती स्थापली होती आणि त्याचं नाव दिलं होतं बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती. लक्षात ठेवा, तिकडं वित्तीय क्षेत्र सुधारणा पहिली जे नाव होतं ते तुम्हाला नाव सांगितलं होतं मी, वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती, आणि याचं नाव आहे बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती. वित्तीय म्हणजे ब्रॉडर कन्सेप्ट आला बँक पेक्षा, आणि याला स्पेसिफिकली बँकिंग क्षेत्रीय सुधारणा समिती असं काम आणि नाव दिलं. आता या समितीला काय सांगितलं की आतापर्यंत झालेल्या बँकिंग क्षेत्राच्या सुधारणा जे झालेत बँकिंग मध्ये, त्याचं परीक्षण करून भारताच्या वित्तीय व्यवस्थेला बळकट करण्यासाठी काय कार्यक्रम म्हणजे काही असेल ते तुम्ही जाहीर करा असं सांगितलं. की आतापर्यंत बँकिंग क्षेत्रात ज्या ज्या सुधारणा झाल्या त्या सगळ्यांचा अभ्यास करा आणि भारतासाठी वित्तीय व्यवस्थेसाठी बँकिंग व्यवस्थेसाठी कुठल्या गोष्टी बदलणं गरजेचं आहे ते आम्हाला पाठपुरावा करून सांग, असं ह्या वित्त मंत्रालयाने बसवलेल्या सेकंड एम नरसिंह समितीला काम देण्यात आलं आणि त्याचं नाव झालं की बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती. काय नाव झालं? बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती. आता समितीने काय केलं? 1997 ला समिती बसली होती. समितीने एप्रिल 1998 ला अहवाल सादर केला. कधी सादर केला? 1998 ला. स्थापन कधी झाली ती? 1997 ला. आणि एप्रिल 1998 ला अहवाल सादर करण्यात आला. आता आपण बघूया की त्या समितीने पहिल्याच तर बघितलं आपण, त्या समितीने कुठल्या गोष्टीत शिफारसी केल्या. आतापर्यंत त्यांनी काय सांगितलं, म्हणजे ह्या समितीचं स्पेसिफिक काम काय सांगितलं? बँकिंग क्षेत्राची सुधारणा होते त्यांचं परीक्षण करणं आणि भारताच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी. वित्तीय व्यवस्थेला म्हणजे कुठली वित्तीय व्यवस्था? म्हणजे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं बघा, वित्त म्हणजे कर्जची देवाणघेवाण, म्हणजे आपल्या दुसऱ्या देशाला कर्ज देणं किंवा घेणं, यांची जी देवाणघेवाण असते याला बळकटी करण्यासाठी कार्यक्रम सादर. समजलं? मग या म्हणजे कर्जाची देवाणघेवाण हे पण एक त्यांनी त्याच्यात हे सांगितलं. आता आपण बघूया की या ज्या नरसिंहराव समिती दुसरी आहे यानं कोणत्या कोणत्या शिफारसी केल्या. हा, तर दुसऱ्या समितीच्या शिफारसी बघूया. दुसऱ्या समितीने अशा शिफारसी केल्या की त्यांनी सांगितलं की बँकिंग व्यवस्था तर आपली आहे, पण ती अधिक मजबूत करणं गरजेचे आहे. लक्षात आलं?
बँकिंग व्यवस्था आपली आहे, स्ट्रॉंग आहे, इव्हॉल्विंग आहे, वाढत आहे. पण त्यांनी सांगितलं की एवढ्यावर चालणं, एवढ्यावर थांबून किंवा फोकस कमी करून चालणार नाही. आपली बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत व्यवस्था बँकेची करणं गरजेचे आहे. समजलं? दुसरी त्यांनी शिफारस केली की लघु उद्योगांच्या गरजांसाठी लहान व्यापारी बँका, स्थानिक व्यापारी बँका यांच्या स्थापनेवर भर द्यावा. त्यांनी सांगितलं की बाबा एखादी मोठी बँक आहे आणि तिथून लघु उद्योगासाठी कर्ज देण्याची प्रोसिजर पेक्षा त्या स्पेसिफिक एरियात लहान बँक स्थापन करा आणि त्या बँकेतून लघु उद्योगाला कर्ज देण्यासाठी प्रोत्साहन. जेणेकरून लघु उद्योगासाठी कर्ज घेणाऱ्या लोकांसाठी पण कन्व्हिनियंट राहील आणि बँकेला पण कर्ज देणं कन्व्हिनियंट राहील. लघु उद्योग आत्ता एक आपला आयटी सेक्टर म्हणजे आयटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एवढं डेव्हलप झालंय. म्हणजे सगळं आपल्याला माहिती मोबाईलवर कर्ज पुरवठा वगैरे सगळं होतं. त्यावेळेस थोडं शक्य नव्हतं किंवा नव्हतंच. बँकेत जावं लागायचं. 1च्या ऐवजी 2 दिवस जावं लागायचे, 2च्या ऐवजी 3 दिवस जावं लागायचे. मग ज्यावेळेस एखादा खेड्यातला माणूस तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी बँकेसाठी जात होता आणि त्या दिवशी जर त्याचा कर्ज पुरवठा नाही झाला, तर त्याला परत तेवढ्यासाठी जावं. म्हणून या नरसेवाराव समितीने काय सांगितलं, की तुम्ही काय करा, लघु उद्योगांच्या कर्जांसाठी लहान किंवा स्थानिक बँकेच्या स्थापनेवर भर द्या. ते तिथल्या तिथं स्थापन होतील लहान बँका. त्यांचं काम तेवढंच 1-2 असेल कर्ज देणे, कर्ज घेणे, पैसे घेणे, कर्ज देणे. जे शेतकऱ्यांना किंवा लघु उद्योगाला पण कन्व्हिनियंट आहे. हे त्यांनी दुसरी शिफारस केली. तिसरी शिफारस ह्या दुसऱ्या समितीने काय सांगितली, तर बँकिंग कायद्याचे पुनर्विलोकन करून त्यांना अद्ययावत करण्यात यावे. म्हणजे बँकिंग कायदा जो आहे, तो सुद्धा बदलणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांना चेंजेस करून त्याला करंट गरजेप्रमाणे चेंजेस करा. हं. आता त्यांनी पुढचा कन्सेप्ट सांगितला, की आजारी बँक आहेत ना, त्यांना अर्थक्षम जर नाही बनू शकला, म्हणजे आता आपल्या आजारी बँका म्हणजे म्हणतो आपण काय-काय बँका माहिती आहे बघा, त्या डबघाईला आलेत. लोकांचे ते कर्ज परत लोकांचे पैसे परत देऊ शकत नाहीयेत किंवा बाकीच्या काय-काय गोष्टी झाल्या, त्या बँकिंग सेक्टरमध्ये त्या बँकेला ढासळत आहेत बँकेच्या व्यवस्थेमध्ये. तर त्यांनी सांगितलं नरसिंहराव समिती दुसऱ्यांनी, की आजारी बँकांना अर्थक्षम जर नाही बनू शकत असाल तुम्ही, तर त्यांना सक्षम बँकेत विलीन करण्याच्या ऐवजी बंदच करून टाका. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, समजा एखादी सक्षम बँक आहे, एखादी चांगली बँक आहे जी काम करते. हां? आणि एखादी अकार्यक्षम बँक आहे. हं. तर कसं होतं आधी प्रोसिजर, की समजा सक्षम बँक चांगली काम करते. हे हे जे अकार्यक्षम बँक आहे, त्या बँकेला प्रयत्न करायचे, सुधारवण्याचा प्रयत्न करायचे. समजा नाही ती बँक कार्यक्षम होईल, तर ही जी मोठी बँक आहे कार्यक्षम, त्यात त्याला विलीन करून टाकायचं. तर त्याचा तोटा काय होत होता, ही जी कार्यक्षम बँक आहे, त्याच्या पण फायनान्शियल सेक्टरवर लोड यायचा. कारण बँक विलीन करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. सगळे अकाउंट तिकडे पाठवणे, त्या अकाउंटची कर्जफेड परत ही बँक करणार किंवा तिथल्या एम्प्लॉईंना पगार ही बँक देणार. ती कशात डूबघाईला आली आहे त्याच्यावर ही बँक पैसे लगेच देणार किंवा काम करणार. म्हणून या नरसिंहराव दुसऱ्या समितीने काय सांगितलं, समजा अशी एखादी आजारी बँक आहे, हं, आणि ती बँक काम करत नाहीये आणि तुम्हाला वाटतं की पैसे देऊन पण ती बँक लाईनवर येणार नाही किंवा लाईनवर इन द सेन्स उभारणार नाही. तर ती बँक चांगल्या कार्यक्षम बँकेत विलीन करण्याऐवजी ती बँकच बंद करून टाकायची. असं त्यांनी डिमांड केली. हं. दुसऱ्या नरसिंह समितीने. अजून त्यांनी काय सांगितलं, दुसऱ्या नरसिंह समितीने बँकावरील दूरदर्शी निकष ठरवले त्यांनी. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, की बँकाच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी ना, दूरदर्शी म्हणजे तुम्ही दूरचा विचार करून निकष पाळायला चालू करा. कारण ह्या सुधारणामध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतील. निकष. निकषांमध्ये काय असतंय? अलाभदायी मालमत्तेबद्दल निकष म्हणजे आपण आता बघा अलाभदायी मालमत्ता म्हणजे काय? आपल्याला सोपा प्रश्न आपला कुठला शब्द सोपा वापरण्यात आहे? नॉन परफॉर्मिंग असेट याच्याबद्दल मार्गदर्शन तुम्ही फॉलो करा. त्यानंतर उत्पन्न गणनेचे निकष, जे एखादं जर रेव्हेन्यू जनरेशन आहे, त्याच्यासाठी कोणते निकष वापरायला पाहिजेत हे तुम्ही फॉलो करा. त्यानंतर मालमत्ता वर्गीकरणाचे निकष, म्हणजे मालमत्ता जी आहे त्याचं वर्गीकरण कसे करायला पाहिजे त्याचे निकष. त्यानंतर मालमत्तेची तरतुदीचे निकष, म्हणजे ह्या ज्या भांडवल पर्याप्त निकष म्हणजे किती मिनिमम भांडवल बँकेजवळ पाहिजे, या ज्या गोष्टी आहेत ना,
ह्या गोष्टी तुम्ही पाळायला चालू करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या बँकिंग व्यवस्थेच्या सुधारणामध्ये फायदा होईल. असं त्यांनी सांगितलं. आता बघा, आता तुम्हाला मी सांगितलं की अलाभदायी मालमत्ता हा शब्द तुम्हाला मी आता वापरला. अलाभदायी मालमत्ता म्हणजे काय? नॉन परफॉर्मिंग ऍसेट, NPAS. नॉन परफॉर्मिंग ऍसेट म्हणजे काय? तर एखाद्या कर्जाची जर मालमत्ता असेल, ती बँकेसाठी जर उत्पन्न मिळवून देण्याच्या क्षमतेची नाही राहिली, तर त्याला म्हणतात नॉन परफॉर्मिंग ऍसेट. उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता असलेली म्हणजे काय? म्हणजे काय माहिती का? समजा एखाद्या बँकेने कर्ज दिले. आता आपण बघतो बघा, आपण गाडीचं कर्ज घेतो, आपण होम लोन घेतो, पर्सनल लोन घेतो. म्हणजे आपण काय करतो, की समजा एखाद्या आपण गाडीसाठी आपण 5 लाख रुपये कर्ज घेतले, काय असेल त्या इंटरेस्ट रेटने. तर आपण 5 लाख मुद्दल मिळते आपल्याला. पण आपण फेडतो 5 नाही, कधीही ती 5 पेक्षा जास्त असते. 6 लाख, 7 लाख, 5.5 काय असेल ते असेल व्याजदराप्रमाणे. म्हणजे हे त्या बँकेचं उत्पन्न झालं. हं? समजा उत्पन्न मिळवून देण्याचं हे बँकेचं एक साधन झालं. म्हणजे देतात ते 5 लाख आणि हप्त्यानुसार वसूल करतात ते 5 लाख, 5.5 लाख, 6 लाख काय असतील ते असतील. जेवढी कर्ज अमाउंट मोठी तेवढं पैसे त्याला लागून जास्त जातात. हे त्याच्या उत्पन्नाचं बँकेचे साधन असतं. पण समजा एखाद्याने घेतलेल्या कारचे हप्ते भरायचे बंद केले, काय ठराविक कालावधीसाठी ते बघू आपण. तर ती मालमत्ता, ते अकाउंट बँकेचं नॉन परफॉर्मिंग ऍसेट मध्ये जातं. नॉन परफॉर्मिंग ऍसेट मध्ये जातं. आता बघ, एखादी कर्ज तुम्हाला सांगतो मी, नॉन परफॉर्मिंग असेट किंवा अलाभदायी मालमत्ता कधी म्हणतात एखाद्या याला? तर एखाद्या मुदतीवरील कर्ज किंवा मुदतीचा हप्ता हा जर 90 दिवसांसाठी थकीत राहिला, तर आपण कसं भरतो हप्ता? मंथली भरतो, बरोबर आहे? म्हणजे एखाद्या मुदतीच्या कर्जावरील व्याज किंवा हप्ता एखाद्याने, समजा तर मी तुम्हाला सांगितलं कारचं उदाहरण दिलं. मी एक 5 लाखाची कार किंवा कार लोन घेतलं मी आणि मी पहिले 5-6 महिने मी कंटिन्यू बरोबर हप्ता भरत राहिलो. समजा 6 महिन्यानंतर काही कारणावरून मी 90 दिवसासाठी पुढील हप्ता भरला नाही. तर माझा जो अकाउंट आहे तो किंवा माझ्या काल मी उभा घेतलेलं लोन हे नॉन परफॉर्मिंग असेट, अलाभदायी मध्ये गणायला चालू होतं. समजलं? 90 दिवसांसाठी हां. एक साधं सेव्हिंग अकाउंट सांगितलं तुम्हाला. समजा मी ओव्हरड्राफ्ट किंवा कॅश क्रेडिट खाते असेल माझं, सीसी असेल किंवा ओव्हरड्राफ्ट घेतला असेल. तर 90 दिवसांपेक्षा अधिक काळासाठी आउट ऑफ ऑर्डर जर राहिलं ते सीसी माझं, तर ते पण अलाभदायी. म्हणजे सेव्हिंगसाठी शब्द वेगळे आहेत. आणि ओव्हरड्राफ्ट किंवा सीसी साठी शब्द वेगळे आहेत, अलाभदायीसाठी. सेव्हिंगसाठी काय सांगितलं तुम्हाला मी? मुदतीवरील कर्ज किंवा कर्जात व्याजाचा हप्ता हा जर 90 दिवसासाठी नाही भरला तर. ओव्हरड्राफ्टसाठी किंवा सीसी साठी काय सांगितलं तुम्हाला? कॅश क्रेडिट खात्यासाठी. तर ते 90 दिवसासाठीच आउट ऑफ ऑर्डर राहिले. आता तिसरं, अल्पकालीन कृषी कर्जावरील व्याज किंवा मुद्दल 2 हंगामासाठी आणि दीर्घकालीनसाठी हप्ता एका हंगामासाठी थकीत राहिला. म्हणजे जर तुम्ही अल्पकालीन कृषी घेतला असेल, अल्पकालीन कृषी हा जर 2 हंगामासाठी थकीत राहिला, बरोबर आहे? आणि जर दीर्घकालीन कृषी हा एका हंगामासाठी म्हणजे एका हार्वेस्ट सीझन साठी जर थकीत राहिला, तर त्याला आपण नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हणलं जातं. आता मालमत्तेचं वर्गीकरण. आता तुम्हाला समजलंय अलाभदायी म्हणजे काय असतं ते क्लिअर झालं सगळ्यांना?
अलाभदायी काय असतं समजलं का सगळ्यांना? कसं कसं मोजलं जातं ते समजलं का सगळ्यांना? चला, तर आपण मालमत्ता म्हणजे बँकेच्या डेफिनेशन मध्ये मालमत्ता काय असते किंवा त्याचं वर्गीकरण कसं करतात ते आपण आता बघूया. हं? आता बँकेच्या ह्याच्यात मालमत्ता म्हणजे काय? बँकांनी जी दिलेली कर्जे असते ती बँकेची मालमत्ता असते. आपण काय म्हणतो? माझी मालमत्ता 5 एकर जमीन आहे, 2 एकर जमीन आहे. म्हणजे काय? त्याच्यावर मिळणारं उत्पन्न, त्या मालमत्तेवर मिळणारं उत्पन्न. म्हणजे ती मालमत्ता माझी आहे म्हणजे त्यामुळे त्यावर मिळणारं उत्पन्न मला मिळणार. तसंच बँकेला उत्पन्न कुठून मिळतं आता सांगितलं तुम्हाला मी, बँकेने दिलेल्या कर्जावर. बरोबर आहे? म्हणून बँकेची मालमत्ता ही त्यांनी दिलेली कर्जे असते. या मालमत्तेचे वर्गीकरण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने काही निकष ठरवलेले आहेत. रिझर्व्ह बँकेने सांगितलं की बाबा हे खालचे काही काही निकष आहेत. याच्यावर तुम्ही तुमच्या बँकेच्या मालमत्तेचं वर्गीकरण करू शकता. आता ते कुठले कुठले? ते निकष असू द्या महत्वाचे नाहीत, पण वर्गीकरण आपल्यासाठी महत्वाचे. 4 भागात वर्गीकरण केलं जातं मालमत्तेचं. बँकेच्या मालमत्तेचं 4 भागात वर्गीकरण केलं जातं. सगळ्यात पहिलं होतं प्रमाणित मालमत्ता. प्रमाणित मालमत्ता म्हणजे काय? अशी कर्जे ज्यावरील व्याज नियमितपणे प्राप्त होते व जे निश्चितपणे वसूल होतात अशी मालमत्ता. प्रमाणित सर्टिफाईड म्हणजे काय? बाबा असे काहीतरी कर्जे बँकेने दिलेले असतात की ते ऑटोमॅटिकली म्हणजे ऑटोमॅटिकली नाही, पण ते कर्ज समोरचा कर्ज घेणारा बरोबर वेळेवर परतफेड करत असतो. महिन्याला हप्ता भरतच असतो. त्याचं व्याज नियमितपणे भरत असतो. अशी मालमत्ता म्हणजे प्रमाणित मालमत्ता. समजलं? म्हणजे रेग्युलर कर्ज भरणारा जर एखादा व्यक्ती असेल, समजा मी तुम्हाला ते उदाहरण दिलं ते कारचंच 5 लाखाचं. समजा मी ते माझी कर्ज न चुकता वेळेवर भरत आहे. नियमितपणे त्याचं व्याज भरत आहे. नियमितप्रमाणे म्हणजे दररोज नाही, ठराविक जी कालावधी आहे त्याच्यानंतर निश्चितपणे वसुली जर बँकेची होत असेल, तर ती झाली प्रमाणित मालमत्ता. हं. दुसरं म्हणजे त्याच प्रमाणितमध्येच व्याज किंवा मुद्दल जे असतं बँकेचा, तो जर 3 महिन्यापर्यंत व्याज किंवा मुद्दल जे 3 महिन्याप्रमाणे पर्यंत जर भरलं नाही, तरी पण त्याला प्रमाणित मालमत्ता म्हणतात. म्हणजे परफॉर्मिंग असेट. हे राहू दे 3 महिन्याचं काय एवढं डिटेल द्यायची गरज नाही. फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा, की परफॉर्मिंग असेट म्हणजे काय? किंवा प्रमाणित मालमत्ता म्हणजे काय? किंवा लाभदायी मालमत्ता म्हणजे काय? की जे रेग्युलर वेळेवर कर्ज फेडतात. आणि समजा हे जर 3 महिने उलटून गेले, 3 महिन्याच्या जर पुढं गेलं, तर याला म्हणतात नॉन परफॉर्मिंग असेट. आत्ताच तुम्हाला वर मी सांगितलं. 90 दिवस. म्हणजे 3 महिन्यापर्यंत त्याला परफॉर्मिंग लाभदायी ॲसेट असं म्हणतात. आणि 3 महिन्याच्या पुढे जर गेलं, तर त्याला नॉन परफॉर्मिंग असेट अलाभदायी मालमत्तेमध्ये गिनलं करायला चालू होऊन जातं. हं. आता ही जी अलाभदायी मालमत्ता आहे, समजली तोपर्यंत? आता ही अलाभदायी मालमत्ता आहे, ती या मालमत्तेचं वर्गीकरण 3 गटात करतात. त्याची अलाभदायी मालमत्ता आहे ना, त्याचं वर्गीकरण 3 गटात केलं जातं. कुठल्या 3 गटात? निमप्रमाणित मालमत्ता, शंकास्पद मालमत्ता आणि बुडीत मालमत्ता. प्रमाणित तर तुम्हाला मी आता सांगितलं रेग्युलर भरत असेल तर. हं? त्याच्यानंतर लाभदायी झालं अलाभदायी. अलाभदायीमध्ये निमप्रमाणित, शंकास्पद आणि बुडीत याच्यात. आता निमप्रमाणित मालमत्ता म्हणजे काय? नावातच आहे. निमप्रमाणित. निम म्हणजे ज्या कर्ज दिलेल्या मालमत्तेला 12 महिने किंवा कमी कालावधीसाठी अलाभदायी म्हणून घोषित केले आहे. म्हणजे अशी एखादी प्रॉपर्टी असते, तिला 12 महिन्यासाठी किंवा 12 महिन्यापेक्षा कमी कालावधीसाठी जर अलाभदायी म्हणून घोषित केला असेल, तर त्याला निमप्रमाणित मालमत्ता म्हणतात. अलाभदायी किती वेळासाठी?
12 महिने त्यापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी. मग अलाभदायी तिला म्हणतात निम्न प्रमाण. आता शंकास्पद म्हणजे त्याच्या पुढची स्टेज 12 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी अलाभदायी म्हणून घोषित करण्यात आले. हे काय होतं आधीचं नियमप्रमाणित 12 महिने किंवा 12 महिन्यापेक्षा कमी. शंकास्पद म्हणजे काय 12 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी अलाभदायी म्हणून घोषित करण्यात आले. आणि तिसरा आहे बुडीत. बुडीत म्हणजे काय बुडी मालमत्ता म्हणजे शंकास्पद मालमत्तेपैकी अशी मालमत्ता किंवा अशी कर्जे ज्याची परतफेड होणं आता बँकेला किंवा रिझर्व्ह बँकेचा जो परीक्षक येतो त्याला वाटतं की आता काही ह्याची परतफेड होणं शक्य नाही, त्याला म्हणतात बुडीत. म्हणजे अलाभदायी 3 प्रभागात 3 याच्यात डिवाइड केलेला आहे. अलाभदायीला 3 अलाभदायीला 3 याच्यात कुठल्या 3 याच्यात केलेला आहे. एक तर निमप्रमाणित मालमत्ता. निमप्रमाणित म्हणजे अलाभदायीमध्ये बोलतोय आपण, प्रमाणित तर वेगळी झाली. अलाभदायीमध्ये 3 याच्यात डिवाइड केलेला आहे. पहिला आहे निमप्रमाणित मालमत्ता. निमप्रमाणित म्हणजे काय सांगतो तुम्हाला 12 महिने किंवा त्यापेक्षा कमी, हा शब्द महत्वाचा आहे. 12 महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी अलाभदायी म्हणून घोषित केलेले. म्हणजे एखादी मालमत्ता घोषित अलाभदायी करून अजून 12 महिने पण झालेले नाहीत, तर त्याला म्हणतात निमप्रमाणित. समजा एखादी मालमत्ता अलाभदायी घोषित करून 12 महिन्यापेक्षा जास्त कालखंड गेलेला आहे, तर त्याला म्हणतात आता शंकास्पद. 12 महिने उलटून गेले, आता काही यांच्याकडून परतफेड होई नाही, हे शंकास्पद आहे. आणि त्याच्यानंतर येतं ती बुडीत मालमत्ता. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या बँकेचा किंवा रिझर्व्ह बँकेचा जो परीक्षक असतो त्याला सगळ्या गोष्टी, सगळ्या कंडिशन्स किंवा ते बघितल्यानंतर त्यावेळेस वाटतं की आता या मालमत्तेतून आपल्याला परतफेड होणे नाही, त्यावेळेस त्याला बुडीत मालमत्ता असे म्हणले जाते. समजलं? अलाभदायी मालमत्तेचे 3 वर्गीकरण समजले सगळ्यांना? निमप्रमाणित, शंकास्पद आणि बुडीत. समजलं सगळ्यांना? काय अजून त्यात अडचण असेल तर विचारा. बँकिंग क्षेत्राची आत्ताची सुधारणा तुम्हाला मी सांगितली, त्यात काय अडचण असेल तर विचारा. बँकिंग क्षेत्रात काही आता जो पहिला बँकिंग क्षेत्र सुधारणा बघितला याच्यात काय तुम्हाला अडचण असतील तर विचारा. आपण हे आपल्या भाग म्हणजे बँकिंग क्षेत्रात अजून आहेत सुधारणा, पण आता आपण एक बऱ्यापैकी आपल्या भारताच्या रिलेटेड ज्या कंडिशन्स आहेत बँकिंग रिलेटेड समित्या स्थापन झाल्या या त्याच्या संदर्भात बँकिंग क्षेत्र बघितलं सुधारणा. आता तर आता आपण पुढे जाऊया. म्हणजे बँकिंग क्षेत्र सुधारणाच बघत आहोत, पण आता जरा इंटरनॅशनल लेवलच्या ज्या काही काही कंडिशन्स आहेत त्या आता मगाशी तुम्हाला मी सांगितलं बघा, बेसल नॉर्म्स असा एक शब्द आला होता. तर त्याच्या रिलेटेड आपण बघूया. किंवा हे काय आहे बेसल नॉर्म्स किंवा बँक ऑफ इंटरनॅशनल फॉर सेटलमेंट काय असतं. बेसल एक तिथं ठिकाण होतं, तिथे हे झालं म्हणून स्वित्झर्लंड मधलं एक बेसल. बघ तर काय नेमकं आहे की बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट अशी एक संस्था आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची. त्याची स्थापना बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटची स्थापना कधी झाली माहिती का? 1930 ला. कितीला? 17 मे 1930 ला बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट. बँक फॉर इंटरनॅशनल BIS म्हणतात. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट याची स्थापना कधी झाली तर 17 मे 1930 ला. याचं मुख्यालय कुठे आहे तर स्वित्झर्लंड मधलं बेसल येथे. आणि ते बेसल नाव तिथल्या जागेवरून ते नाव तिथं ठरले म्हणून त्याला नाव देण्यात आलं. तर हे बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट हे कुठल्या देशात आहे? स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड मधील एक बेसल शहर आहे, तिथे हे शाखेचं मुख्यालय आहे. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट BIS. याचा उद्देश काय? तर बँकेची स्थापना काय म्हणजे कोण केली तर 10 देशांच्या ज्या मध्यवर्ती बँका असतात. आपली मध्यवर्ती बँक कोणती आहे? आपल्या भारत देशाची मध्यवर्ती बँक कोणती? मध्यवर्ती म्हणजे बँकांची बँक, सेंट्रल बँक, मेन बँक.
तर आपल्या इथली मध्यवर्ती बँक आहे आरबीआय. असं काय झालं? आरबीआय. हो, येस, बरोबर आहे. आरबीआय आपल्या इथली, बरोबर आहे. मग अशा प्रत्येक देशातल्या 10 देशातल्या ज्या मध्यवर्ती बँका होत्या, त्यांनी एकत्र येऊन या बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटची स्थापना केली 1930 ला. कुठे केली? त्याचं मुख्यालय त्यांनी ठरवलं की बाबा स्वित्झर्लंड मधल्या बेसेलमध्ये राहील. तर यांचा मेन हेतू काय होता? मग का स्थापन केली? तर यांचं मेन टार्गेट होतं की आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था जी आहे, आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था मध्ये स्थिरता निर्माण करणे आणि सभासद जे होते 10 देश, त्यांना आंतरराष्ट्रीय व्यवहारांमधील देणी-घेणी पूर्ण करण्यास मदत करणे. एक साधं म्हणजे त्यांचं टार्गेट असं होतं की बाबा जे चलन व्यवस्था आहे आंतरराष्ट्रीय, ती ती खूप खालीवर होऊ नये आणि आपण ज्या 10 लोकांनी ही स्थापना केलेली आहे, सुरुवात केलेली आहे किंवा आता सभासद वाढतील, त्यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये देणी-घेणी पूर्ण करण्यासाठी मदत करणे. एक नॉर्मल त्यांनी यासाठी बँकेची स्थापना केली होती. तर ही जी बेसल नॉर्म जी बँक स्थापन झाली बेसलला, इंटर बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट BIS, ही मध्यवर्ती बँकांची बँक म्हणून काम करते. आपल्या इथल्या बँकांची बँक म्हणून कोण काम करतं? आरबीआय. आणि जगातल्या ज्या आरबीआय आहेत, आरबीआय नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जगातल्या ज्या मध्यवर्ती बँक आहेत, त्या मध्यवर्ती बँकांची बँक म्हणून काम करते ती कुठली बँक? तर बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट, BIS. ही कधी स्थापन झाली? तुम्हाला सांगितलं 17 मे 1930 ला. आणि भारताने याला सदस्यत्व भारताला कधी मिळालं? तर 9 सप्टेंबर 1996. 9 सप्टेंबर 1996 ला भारताला याचं सदस्यत्व मिळालं. तर हे म्हणजे झाली 30 ला भारताला सदस्यत्व मिळालं 1996 ला. म्हणजे हे आता आता तुम्हाला मी उद्देश सांगितला सुरुवातीचा. त्यानंतर कोण कोण स्थापन झाले, 10 देश होते, हेडक्वार्टर सांगितलं तुम्हाला. आता आपण या बँकेच्या काय काय गोष्टी त्यांनी सांगितल्या कन्सेप्ट ते बघू. आता तुम्हाला एनपीए तर मी सांगितलं. म्हणजे एनपीए किंवा मालमत्ता जर एखादी गेली तर काय हानी होती, काय नुकसान होतं? कर्ज मालमत्तेतील जी जोखीम असते ना, त्याच बँकेची हानी होणार आहे. बँकेवरच लोकांचा विश्वास होणार आहे, बँकेचा लॉस होणार आहे बँकेला. समजा एखादा मारल्यासारखा माणूस बुडून गेला, तर तो जो पैसे वापरून बुडवून गेला, ते कोणाचे पैसे? दुसऱ्या कुठल्या तर कस्टमरनी त्या बँकेत ठेवलेले पैसे, बरोबर आहे. मग बँकेला आज ना उद्या त्या ऑन डिमांड त्या कस्टमरचे पैसे परत देणे बनदिलकी आहे. तर नुकसान कोणाचं झालं इथं? बँकेचं झालं, बरोबर आहे. त्यामुळं ही मालमत्ता तरतूद करण्यासाठी ह्या बेसल नॉर्म्समध्ये किंवा बेसल BISनी थोड्या कंडिशन सांगितल्या. त्यांनी सांगितलं की आधीच संरक्षण करण्यासाठीची म्हणजे संरक्षण करण्यासाठी सर्व कर्जासाठी बँकेवर बंधनकारक टाकण्यात आलं. बाबा तुम्ही कर्ज देताय ना, तर त्याची परतफेड जर नाही झाली, तर ती तुमची जबाबदारी की बाकीच्यांना पैसे द्यायला तुम्ही बांधलेले. मग त्याची तुम्ही सेटलमेंट कशी करता किंवा त्याचं काम देताना भरणा कशी करता जर कोण नाही फेडलं तर ते तुमची जबाबदारी. आणि जोखीम अजून प्रत्यक्षात आलेली नसल्याने आता बँकेला काय सांगितलं ह्यानी की बाबा समजा एखाद्याने एवढं कर्ज तुम्ही दिलंय, 10 लाख कोटीचं कर्ज दिलंय सगळं मिळून. तर ते 10 लाख कोटीचं कर्ज वसूल समजा नाही झालं, त्यातलं 8 लाखच झालं, तर 2 लाख कोटीची परतफेड करण्याची स्टॅमिना तुमच्याकडे पाहिजे, कॅपॅसिटी तुमच्याकडे पाहिजे. हे बँकेवर बंधन टाकण्यात आलं. मग हे 2 लाख कोटी आहेत ना, ते जोपर्यंत बुडत नाही, तोपर्यंत हा निधी बँकेच्या जमा खर्चात भांडवल म्हणून, जोखीम खर्च म्हणून जमा होतो. मग त्यांनी सांगितलं की बाबा बँकांना कर्ज मालमत्तावर तरतूद करणं आवश्यक आहे. परत अजून कृषी लघु उद्योगासाठी काहीतरी असं म्हणजे त्यांनी सांगितलं की प्रमाणित मालमत्ता. खूप डिटेलमध्ये जायची आपल्याला काय सध्या त्याची गरज एवढी नाहीये की बाबा BISनी एवढ्यासाठी ती किती सांगितलं काय. बँकेवर बंधन टाकण्यात आलं, मालमत्ता तरतूद करण्यात आली. परत त्यांना सांगितले की बाबा तुम्ही कर्ज जर देत आहात, तर लघु क्षेत्रासाठी देत आहेत किंवा कुठल्या क्षेत्रासाठी देत आहेत, तर त्यासाठी त्यात पण टक्केवारी ठरवून ठेवले त्यांनी. कृषीसाठी 0.25, प्रमाणित मालमत्तेसाठी किती, निमप्रमाणित मालमत्तेसाठी, शंकास्पद मालमत्तेसाठी किती,
ह्या गोष्टी त्यांनी त्यात स्पेसिफिकली भारताच्या लेवलनी भारताने त्यात चेंजेस करण्यात आले सांगवले. मग त्याच्यात पुढचं एक त्यांनी सांगितलं की भांडवल पर्याप्तता गुणोत्तर. भांडवल पर्याप्तता गुणोत्तर म्हणजे काय? तर जेवढ्या प्रमाणात बँकेकडे भांडवल आहे त्याच्या एक स्पेसिफिक अमाऊंट गुणोत्तर मध्ये तेवढी बँकेने स्वतःकडे ठेवणं किंवा कोणाकडे ती रिझर्व्ह मध्ये ठेवणं बंधनकारक करण्यात आलं. 1992 ला रिझर्व्ह बँकेने हे भांडवल पर्याप्त गुणोत्तर सगळ्या बँकांना कंपल्सरी केलं 1992 पासून. ते होतं 8%. 1992 पासून आणि 2000 पासून हे भांडवल किमान 9% एवढं गुणोत्तर करण्याचं बंधनकारक करण्यात आलं. म्हणजे जेवढे तुमचे भांडवल आहे भांडवलाची पर्याप्त म्हणजे टोटल भांडवल आहे त्याच्या 9%. कशासाठी? तर विविध प्रकारे जे जोखीम वाढत आहे बँकेचं त्याच्यापासून बँकेचं संरक्षण करण्यासाठी. लक्षात आलं? म्हणजे 8% 9% का केलं 2000 साली? कारण तिथून पुढे लक्षात यायला लागलं की बाबा विविध प्रकारची जोखीम बँकेवर वाढत चालले, बर्डन वाढत चाललंय. त्यामुळे बँकेचं संरक्षण करायचं असेल तर 9% निधी पर्याप्तता गुणोत्तरची आपल्याला बँकेला ठेवणं गरजेचं आहे. ते भांडवल पर्याप्तता गुणोत्तर म्हणजे काय? भांडवल जोखीम आधारित मालमत्ता गुणोत्तर. मग बँकेच्या भांडवल निधी बँकेच्या जोखीमच्या आधारित 9% ठेवायचं असं एक साधं डेफिनेशन. जे जोखीम म्हणजे टोटल बँकेचे आहे जी टोटल बँकेचे निधी आहे त्याच्या 9% निधी जोखीम मालमत्ता म्हणून ठेवणं अपेक्षित आहे असं आरबीआयने सगळ्या बँकांवर कंपल्सरी केलं. ते बेसल निकष मध्येच मोडतं. इथपर्यंत आपण आता बँकिंग व्यवस्थेचे निकष सुधारणा बघितलेल्या आहेत. तर याच्यात काय अडचणी असतील तर सांगा, नाहीतर आज आपण इथं थांबूया. काय विचारायचं तर विचारा याच्यामध्ये. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचं सांगा. स्टँडर्ड चार्टर्ड बँक. हा स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचं त्याचं काय सांगायचं समजा तुला स्पेसिफिकली, म्हणजे ती बँक अशी आहे की ती परदेशी बँक आहे, परदेशी व्यापारी बँक आहे, जिचे भारतामध्ये सगळ्यात जास्त ब्रँचेस आहेत. आपल्या माहितीसाठी एवढंच महत्वाचं आहे की बाबा जे ज्यावेळेस सिक्वेन्स विचारतात की कुठल्या बँकेचं किती म्हणजे कुठल्या बँकेचे भारतात सगळ्यात जास्त ब्रँचेस आहेत किंवा कुठल्या बँकेचं परदेशात जास्त ब्रँचेस आहेत, आपल्यासाठी स्पेसिफिकली तेवढंच विचारतात पहिल्या 2-3 किंवा हे. मग ज्यावेळेस तुला विचारतील की बाबा सगळ्यात जास्त कुठल्या बँकेचे भारतात ब्रँचेस आहेत तर स्टँडर्ड चार्टर्ड बँका हे आहेत. का दुसरं अजून त्याच्यात तुला काय विचारायचं आहे ते स्पेसिफिक विचार. मग म्हणजे काय सांगू नेमकं स्टँडर्ड चार्टर्ड बद्दल सांगेन मी. एक मिनिट. ओके ओके. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचं तू त्यावेळेस जॉईन केलं नव्हतं का? स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचं तेवढंच सांगितलं मी की बाबा सगळ्यात जास्त ब्रँचेस स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या आपल्या देशात परदेशी कुठल्या बँकेच्या असतील तर ते स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या आहेत. म्हणजे ती बँक सगळ्यात जास्त ब्रँचेस आपल्या देशात
त्या बँकेचे आहे एवढं म्हणजे तेवढं स्पेसिफिक सांगितलं होतं. बाकीचं आपल्याला तसं एवढा काही त्याचे जास्त अभ्यास करायची किंवा ह्याची गरज जास्त नाही. आपल्याला आकडेवारी त्याची बँकेची एवढीच महत्वाची आहे की बाबा सगळ्यात जास्त आहे. आणि बँक कुठली आहे ती एक सांगितलं होतं मी. किती बँक आहे अजून एक फॅक्ट सांगतो तुला म्हणजे फॅक्ट सांगतो. किती बँक आहे इंग्लंडची. इंग्लंडची बँक आहे आणि तिचे सगळ्यात जास्त ब्रँचेस भारतात कुठल्या परदेशी बँकेच्या आहेत तर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या आहेत. अजून विचारा कोणाला काय विचारायचं असेल तर. चला तर मग थांबूया आपण आज इथं. पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू. ओके.